राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी ओ हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा बरवा माधव बरवा बरवा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी सुकृताची जोडी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी व
तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी उद्धाराचा संदेह नाही उद्धाराचा संदेह नाही उद्धाराचा संदेह नाही उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका 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 उद्धाराचा संदेह नाही उद्धाराचा संदेह नाही उद्धाराचा संदेह नाही उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका 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 पांडुरंग अभिमानी पांडुरंग आहे मागे पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमान जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा बुडता जळी जळता आगी उडता जळी जळता आगी बुडता जळी जळता आगी उडता जळी जळता आगी ते प्रसंगी राखावे 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 प्रसंगी राखावे पांडुरंग अभिमान पांडुरंग अभिमान पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमान जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा जीवदानी कोळसा जीवदानी कोळसा जीवदानी कोळसा जीवदानी कोळसा तुका म्हणे आम्हासाठी तुका म्हणे आम्हासाठी तुका म्हणे आम्हासाठी तुका म्हणे आम्हासाठी कृपा पोटी वागवी 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 तुका म्हणे आम्हासाठी तुका म्हणे आम्हासाठी तुका म्हणे आम्हासाठी तुका म्हणे आम्हासाठी कृपा पोटी वागवी 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 कृपा कोटी वागवी पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा जीवदानी कोळसा जीवदानी
कोवसा जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा उद्धाराचा संदेह नाही 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 याच्या काही सेवका याच्या काही सेवका पांडुरंग अभिमान पांडुरंग अभिमान याच्या काही सेवका याच्या काही सेवका पांडुरंग अभिमान पांडुरंग अभिमान जीवदानी कोवसा जीवदानी जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा रे रे ना जीवदानी जीवदानी कोवसा जीवदानी ना 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 जीवदानी 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 कोवसा जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा 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 जीवदानी आ आ
उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही. याच्या काही सेवका पांडुरंग अभिमानी, जीवदानी कोवसा. बुडता जळे जळता आगी, बुडता जळे जळता आगी, ते प्रसंगी राखावे पांडुरंग अभिमानी, जीवदानी कोवसा. तुका म्हणे आम्हासाठी, तुका म्हणे आम्हासाठी कृपा पोटी वागवी पांडुरंग अभिमानी, जीवदानी कोवसा. विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उद्धाराचा संदेह नाही, याच्या काही सेवका पांडुरंग अभिमानी, जीवदानी कोवसा. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, तया माता पित्याचे पालन. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, नमो त्या वचन सत्य भरे, नमो त्या वचन सत्य भरे. नमो दया माता पित्याचे पाळ, नमो तया माता पित्याचे पालन, नमो दया माता पित्याचे पाळ, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, नमो त्या वचन सत्य भरे, वचन सत्य भरे. उद्धाराचा संदेह नाही, याच्या काही सेवका पांडुरंग अभिमानी, जीवदानी कोवसा. प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देवनिवासी असलेले प्रेमाद्भुत सिंधू, कुळसागर इंदू, कान्हा प्रिय बंधू, गुणातीत साधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज. महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे. एरवी उद्धाराविषयी प्रत्येकाला संशय आहे, पण भगवंताची ज्याने जन्मभर सेवा केली त्या सेवकाचा अभिमान भगवंत धारण करतो आणि आपल्या भगवत भक्ताचा निसंशय निसंदेह उद्धार कसा करतो आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्य सलीला गोदावरी माईच्या उगमाने, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने, आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने, विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा, साधू संतांचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा. या पुण्य पावन नाशिक जिल्ह्यामध्ये
पाण्याचं आणि तांदळाचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेला तालुका. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू बंकट स्वामी महाराज, सद्गुरू लक्ष्मण महाराज इगतपुरीकर आदी आदी साधू संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेला तालुका, आदर्श तालुका इगतपुरी तालुका. आणि या इगतपुरी तालुक्यामध्ये पायली गहो सांजातीन असं सांजेगाव. आणि या पुण्य पावन सांजे गावामध्ये सगळ्यात आदर्श परिवार गोवर्धने परिवार. आणि या गोवर्धने परिवाराचा आधारवड, गोवर्धने परिवाराचा एक धैर्याचा हिमालय असलेले आदरणीय वैकुंठवासी वारकरी संप्रदायाचे उपासक खंडेराव दगडू पाटील गोवर्धने यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बरोबर आहे ना, यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आजची ही संकीर्तन रूपी सेवा. आणि या संकीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित समस्त गोवर्धने परिवार, त्यांचा नातक परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये पुण्यस्मरण पार पडत आहे. वैकुंठवासी खंडेराव दगडू पाटील गोवर्धने यांच्या पाठीमागं मोठा गोवर्धने परिवार, त्यांचे एक बंधू आहेत वामन दगडू पाटील गोवर्धने, त्यांचे तिन्ही चिरंजीव नंदकुमार खंडेराव गोवर्धने, देवीदास खंडेराव गोवर्धने आणि आपल्या सगळ्याच्या परिचयाचे असलेले ज्ञानेश्वर बावली खंडेराव गोवर्धने. 2 मुली आहेत, मंदाबाई शिवाजी डिकले, संतोषी आई प्रकाश कोठुळे. 4-5 नातू आहेत, कृष्णा, अर्जुन, ऋषिकेश, स्वामी महाराज आणि राम. सगळं बिगर पाहता सांगितलं का नाही? कारण मी एकदा वाचलं का सेव होतं, तुमचं जिलेबी होतं अगोदर. कुठं जीव गुंतला नाही का मग हे सांगतायत. जीव कुठं गुंतावला का जीव तुझ्यात रंगाला म्हणून भंगाला असं. आणि मग आदरणीय तिन्ही चिरंजीव नंदू भाऊ, देवीदास भाऊ आणि ज्ञानेश्वर माऊली आणि ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांचे दोन्ही नातू, इकडले स्वामी तिकडले सागर महाराज, या सगळ्यांनी मोठ्या आग्रहाने सेवा माझ्या गळ्यात घातली. या निमित्ताने आपल्या दर्शनाचा योग आलाय. या निमित्ताने आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या सगळीच महत्त्वाची माणसं उपलब्ध आहेत. गावगावचे सप्ताहाचे संयोजक आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख होणं अशक्य आहे. वेदशास्त्र संपन्न आदरणीय शुक्ल गुरुजी आहेत. हजारो विद्यार्थ्यांना ज्याने भजन गायन मृदंग शिकवला असे आदरणीय सहाने महाराज आहेत. आणि आपल्या आदरणीय आपल्या जिल्ह्याचं भूषण आदरणीय हे सर्वानुमते सिद्ध आहे असे आदरणीय रोहिदास महाराज मते, अंकित महाराज, राहुल महाराज, या भागातील आदर्श कीर्तनकार मी ज्यांना मानतो असे आदरणीय बाळासाहेब महाराज गतीर, सगळी आपल्या परिसरातील आदरणीय माऊली, बाकीची सगळी महाराज मंडळी, स्वामीचा मित्र परिवार सगळे मंडळी आहेत. तुम्हा आणि महाराज मंडळी आणि गावगावचे सगळे सप्ताह संयोजक, विशेष म्हणजे आमचं त्र्यंबकेश्वर पंचकृषी प्रदक्षिणा मंडळ आज सगळं अगत्याने हजर आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. अगदी तासाभराच्या आत सेवा आपल्याला शुभम महाराज आहेत, सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते ह्या गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व विठ्ठल एक ह्या घराला पारमार्थिक वारसा वसा वारसा आहे. गोवर्धने या गावातला सगळाच गोवर्धने परिवार पारमार्थिक माळकरी आहे. आणि मग बाबांनी हे तिन्ही चिरंजीव बाबांना आणि तिनकांनाही सगळे माळकरी आहेत, नातवंड माळकरी आहेत, सगळ्यांना परमार्थाचं चांगलं वळण. आणि त्याच्यात आपले स्वामी महाराजांनी या घराचं नाव आजूक समाजात पुढे आणलं, म्हणजे हे विशेष आहे. चांगला मृदंग शिकले आळंदीमध्ये आणि इकडं आल्यापासून या भागामध्ये चांगलं नाव कमवलं. आमच्या 3 प्रदक्षिणा आहेत वर्षाकाठी. आळंदीची दरवर्षी प्रदक्षिणा करतो, 10 दिवस प्रदक्षिणा असते ती. सासवडची सगळ्यात मोठी आहे, तिला 12 दिवस लागतात प्रदक्षिणा करायला. आणि त्र्यंबकची प्रदक्षिणा ती 7-8 दिवसाची आहे. या 3ही प्रदक्षिणेला मृदंग वाजवायची सेवा स्वामीकडे आहे. म्हणजे आणि चालून बऱ्याच दिंडीत पखवाजा असतात, पण आता रथ येतं आणि रथात माग पखवाजाला बसायची सोय केलेली असते आणि त्याने आपलं देखाना खपाना आपलं चालवायचं. त्याचं स्वामीचं तसं नाही, गळ्यात प्रदक्षिण मृदंग घेऊन. बरं, ह्या 3ही प्रदक्षिणा डोंगर रांगातून जातात. आळंदीची अर्धी प्रदक्षिणा शहरातून आहे आणि अर्धी प्रदक्षिणा खेड तालुक्यात डोंगर रांगातून जाते. रोज एक डोंगर उतरायचा चढायचा. त्याच्याही पेक्षा कठीण आहे सासवडची प्रदक्षिणा. तिथं खूपच मोठमोठे डोंगर आहेत. कानिपनाथाचा गड चढायचा, खाली उतरायचा, परत चतुर्मुखचा डोंगर चढायचा, खाली उतरायचा. खूपच कठीण आहे महाराज. सासवडची प्रदक्षिणा खूप भोलेश्वरचा डोंगर चढायचा, परत उतरायचा, असे अनेक डोंगर चढायचे उतरायचे. आणि त्र्यंबकची तर अर्धी प्रदक्षिणा नाही, जवळजवळ 90% प्रदक्षिणा डोंगरातच आहे. 3 तालुक्यातून जाते, नाशिक तालुका,
त्र्यंबक तालुका आणि इगतपुरी तालुका, तीनही तालुक्यात खूप डोंगर रांगा, खूप चढायचं. ती हरिहर किल्ल्याचा डोंगर चढत जायचा, परत खाली उतरायचा. कावनईचा डोंगर लय घाम काढीत आहे मला. कावनईचा डोंगर चढायचा, परत उतरायचा. असो ह्या तीनही प्रदक्षिणेला स्वामी पखवाज गळ्यात घेऊन भजन करत अतिशय आवडीने, आनंदाने, आणि ताप नाही काय, अजिबात ताप नाही काय. आणि म्हणून विशेष म्हणजे, आणि मग त्यांची सेवा पाहून पांडुरंगाने त्यांना अशी सेवा दिली की आम्ही ह्या 2.5 वर्षात जवळजवळ 11 सप्ते केलेत. 11 सप्ताहामध्ये आम्ही दुसरा पखवाजाच सांगितलं नाही, सगळ्याला स्वामीच वाजवायला. लाख लाख लोकांचे सप्ते मारा, तिथं ताशे घडी हळद लावूनच असते, तर आम्हाला बोलवा, पण ताप नको असं. आणि मग स्वामीचं कसं आहे, तापच नाही. कणिकही स्वतः मळून आणणार, पावडर आणणार. त्यांना मी म्हटलं बा 2दा पखवाजाला लावा, 3दा गाणाला लावा, पण लावा, वाजवा बाबा. आणि म्हणून असं एक आवडीने, कधी ताप नाही. बरं नुसतं आत इथं तिन्ही प्रदक्षिणेला नाही, आमचा मैपती महाराजाचा उत्सव वाजवायला तेच, कार्तिकीच्या समाधी सोहळ्याचा उत्सव वाजवायला तेच, वर्षभर जेवढे आम्ही सप्ते करतो तेवढ्या सप्त्यांना वाजवायला तेच. विशेष म्हणजे आमच्याबरोबर आळंदीला वारीला आदल्या दिवशी येणार आणि 18 दिवस पायी आमच्या बरोबर जाणार वाजवायला, इथून तिथून माऊली बरोबर. ज्ञानोबराय सोहळ्यात राहता बघा, 12 नंबर दिंडी, पारकाळ्याची दिंडी बारामतीची, पण बारामतीची 12 माणसं चालायला नाही त्याच्यात महाराज. असो आम्हीच ते चालवतो. आणि मग ते खूप सुंदर भजन, त्या मालकाने सांगितलं तुमच्याच हातात भजन. मग जाताना 18 दिवस स्वामी वाजवायला, परत 5 दिवस पंढरपुरात पौर्णिमेपर्यंत, परत परतीला, हो परतीच्याही वारीला स्वामी आमच्या यावर्षी येणार नव्हते. ते म्हणले चालले सोयरिकीचं जरा, म्हणलं ते होईल, सोयरीक होईल, तुम्ही या परतीला या आमच्या बरोबर जरा. म्हणून असं, तर असं म्हणजे हे एवढी सेवा करणारा महाराष्ट्रातला सध्या 1 नंबरचे पखवाजे स्वामी आहेत महाराज. आणि म्हणून मग, आणि विशेष म्हणजे रोहिदास महाराज गेल्या वर्षी सिद्धटेकचा सप्ताह, आपला देहूचा सप्ताह झाला आणि ते गावाकडे आले. देहूचा सप्ताह आणि सिद्धटेकच्या सप्त्यात राजीवांना अवघं 5 दिवस अंतर होतं. गेल्या वर्षी गावाकडे आले ना आजोबा वारले आणि दुसऱ्या दिवशी सिद्धटेकचा सप्ताह सुरुवात. कोण असा आहे महाराज, आजोबा वारले, घरचा विधी झाला आणि स्वामी सिद्धटेकच्या सप्त्याला हजर झाले महाराज. म्हणजे फक्त कारण हे घर भजन करणार आहे, भजनानेच श्रद्धांजली आजोबांना. आणि मग आम्ही म्हटलं हो तुम्ही कशाला यायचं, 10 दिवस थांबायचं. म्हणले सगळे बंधू चुलते सगळी घरातले वडील आई वडील आहेत, पण परत तुकाराम महाराजाची सेवा घडणार नाही. सिद्धटेकच्या गणरायाची, भीमेच्या काठावर गणरायाच्या प्रांगणात खूप मोठा उत्सव झाला. मग त्या उत्सवामध्ये आजोबा वारले आणि दुसऱ्या दिवशी स्वामी हजर झाले. म्हणजे म्हणून मग हे आता खरं तर मी 2.5 वर्षापासून इकडं सेवा द्यायना, कारण आमच्या मागं नगरचे उत्सव, पुण्याचे उत्सव, नंतर लातूर, आता सोलापूर, मग तिकडंच फार जावं लागलं. आणि तिकडं फार जावं लागल्यामुळं आपल्या नाशिकने एक केला, पण पुणे आणि नगरवाल्यांनी मात्र खूप उत्सव केले. आणि नगरचा 2 उत्सव नगरला धरून झाले, सिद्धटेक आणि आपला सासवडचा आणि कोपरगावचे, हे 3. आणि बाकीचे सगळे पुण्याने केले महाराज. ओतूरचा असेल, देहूचा असेल, काही पुन्हा आम्ही सिद्धटेकलाही जोडलं होतं. तदनंतर यावर्षी परत पुण्याचा झाला, परत लातूरचा झाला, आणि आता पंढरपूरचा आहे. असो या सगळ्या उत्सवांमध्ये पांडुरंगाने त्यांची सेवा पाहून त्यांच्याकडून सेवा करून घेतली. मग 2.5-3 वर्ष इकडे येणं झालंच नाही. या गावात वर्षाला कीर्तन करायचो, त्यांनाही सांगितलं आता थांबून घ्या. धामणीकर बसले तिथं, आपले साकोरेकर बसले, त्यांना सगळ्या साकूरकर बसले, सगळ्यात सांगितलं थांबून घ्या. पण तरीही आज वेळात वेळ काढून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा, स्वामीच्या घरचा कार्यक्रम आहे ना, मग वेळात वेळ काढून आपण जायचंच. नाही तर सध्या शेलूला खूप मोठं पारायण चाललंय. ते पंडित महाराज डाके खूप चांगला माणूस आहे महाराज, संस्कृत मीच शिकवलेली त्यांना, खूप सज्जन, खूप सरळ मनाचा माणूस आहे. मग त्यांचा तो उत्सव आहे, त्यांनी मला 8 दिवस बोलवलं होतं. पण मग कालची वारी झाली, काल द्वादशी करून मग इकडंच आलो आम्ही. आणि आज स्वामीजींच्या आजोबांचं आणि हे पुण्यस्मरण व्यवस्थित पार पडावं या निमित्ताने आपल्यापुढं उभं राहिलं. तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. अगदी तासाभराच्या आत सेवा आवरतो. विठ्ठल उद्धाराचा संदेह नाही, याच्या काही सेवका, पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा या अभंगा. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय, ज्या वारकऱ्याने जन्मभर भजन पूजन केलंय, पांडुरंगाची सेवा केली, त्या सेवकाचा भगवंताला एवढा अभिमान निर्माण होतो
की कसल्याही प्रसंगात देव त्याला तर व्यवहारात तर वाचवतोच हो, परंतु आत्मा अनात्म उद्धाराच्या वेळी मग मात्र भगवंत त्याला निसंशय प्रकारे उद्धाराला प्राप्त करून देतो. आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये आलेल्या मानवी देहाला आलेल्या प्रत्येकाने काही नाही मिळवलं तरी चालत, पण आत्म उद्धार पहिला करून घेतला पाहिजे. मानवी देहाला आलेल्या माणसाने एक वेळेस धन नाही मिळवलं तरी चालत, एक वेळेस मान नाही मिळवला तरी चालत, प्रसंगी सांगू एक वेळेस काही भौतिक आदी ज्ञान नाही मिळवलं तरी चालत, पण आत्म उद्धार मात्र प्रथम करून घेतला पाहिजे. विठ्ठल बंद करा. या मृत्यू लोकात आलेल्या माणसाने नरदेहाला आलाय, मान नाही मिळवला तरी चालत, धन नाही मिळवलं तरी चालत, प्रसंगी भौतिक ज्ञान नाही मिळवलं तरी चालत, धन नाही मिळवलं तरी चालत. या जगात 84 लाख योनी आहेत, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. या 84 लाख योनीमध्ये 83,99,999 जीवन बिगर धनाचे चालले. बैलाला पैसे लागत आहेत का हो? म्हशीला लागत आहेत का? बकरीला लागत आहेत का? माशाला लागत आहेत का? पक्ष्याला लागत आहेत का? 83,99,999 जीवन या मृत्यूलोकात बिगर धनाचे चालले तर बिगर पैशाचे चालले. आणि फक्त माणसाला पैशाची लय हाव सुटली हो. काय पैशासाठी माणसं तळमळतील. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्या टोप्या आपल्या डोक्यात. प्रसंगी कीर्तनकाराच्या पाकिटातले सुद्धा पैसे काढीत येत महाराज. गायकाच्याही पाकिटातले काढायचे ना वादकाच्या काढायचे. अरा ह्यो तळतळावर तुम्हाला भोगावं लागणार, वर बघा. आणि म्हणून मला हेच सांगायचंय, अरे जरा आदर्श घ्या. ते 83,99,999 जीवनच जगू राहिलेत ना तेही, आणि विना पैशाचे चाललेत. आणि म्हणून मानवी जीवनाला आलेले आम्हालाही माहिती, चाली सकट पाठे अर्थम सर्वस्व मूलम, आम्हालाही माहिती पैसा सगळ्याचं मुळे माहिती. पण मानवी जीवनातच हा पैशाची गरज का भासली, इतर जीवनाला का भासली नाही? इतर जीवन जर पैसा वाचून चाललेत तर माणसा सुद्धा चालू शकतं. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं एक महात्मा येतं, स्वामी रामसुखदास. स्वामी रामसुखदासजींनी खिसा जन्मभर शिवला नाही, बिगर पैशाचा त्यांचा कारभार लागला. मला 3 खिसे येतं असं आहे. रिकामे आहेत अहो, तुमच्या कृपेने ते रिकामेच आहेत. असो ऐका, आम्हाला हेच सांगायचंय, धन मिळवलं नाही तरी चालेल, एक वेळेस मान मिळवला नाही तरी चालेल. काय माणसं मानासाठी तर फडत येत महाराज. 2 हाना पण बाजीराव म्हणा. मला मान द्या, माझं नाव घ्या, जरा आमचा घोडा पुढं काढा. असं काय माणसं मानासाठी तर फडतात. पण तो तिथंही हाच विचार करा की 83,99,999 जीवन या मृत्यूलोकात माना वाचून जगू राहिले. बैलाला कसला मान हो, म्हशीला कसला मान, पाखरांना कसला मान, कसल्याही माना वाचून इतर सृष्टीचा व्यवहार चाललाय. मग माणसाने तरी मानासाठी का तर पडावं? सगळ्या सृष्टीचा व्यवहार धना वाचून चाललाय, मग माणसाने तरी धनासाठी काय तर पडावं, मानासाठी काय तर पडावं. प्रसंगी शास्त्र असं लिहितंय, प्रसंगी भौतिक ज्ञान जरी कमी मिळवलं तरी चालेल. काय भौतिक ज्ञान असलंच पाहिजे असं काही नाही. काहीला तुल अज्ञान असतंय, काहीचं गेलेलं असतंय. मूल अज्ञान घालवण्यात मजा आहे हो. लोक तुल आलं अज्ञान घालवण्यात खूप काळ घालवून राहिले, भौतिक ज्ञान मिळवण्यात खूप काळ घालवून. ठीक आहे, भौतिक ज्ञान फक्त दुपारची भूक भागवत, अंतकाळाची भूक भागवत नाही. वेळ प्रसंगी धन नाही मिळवलं तरी चालेल, मान नाही मिळवला तरी चालेल, भौतिक ज्ञान नाही मिळवलं तरी चालेल. मग काय करावं बरं महाराज? मानवी देहाला आलेल्या माणसाने उद्धार करून घ्या. माझा उद्धार कशी होईल, माझा याच्यातून सुटका कशी होईल? तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया, धरोनी हृदया माझी हरी. माझा लवकरात लवकर याच्यातून मी बाहेर कसं पडल याचा विचार माणसाने केला पाहिजे. विठ्ठल या नरदेहाला आलेल्या माणसाने तरी केला पाहिजे. मला काय मी उद्धार पावे काय कृपा करीत नारायण, ऐसे तुम्ही सांगा समजन, समाधान चित्त मावे. काय मी उद्धार पावे काय कृपा
सांगितलं आमच्या बाळासाहेब महाराजांनी. तुकाराम महाराज म्हणतात मानवी देहाला आलेल्या माणसाने उद्धार कसा होईल याचा विचार करावा. कोणी म्हणाले याचाच विचार का करावा, त्याची 4 कारणं शास्त्रात आलेली. नरदेहाला आलेल्या माणसाने उद्धाराचाच विचार केला पाहिजे, उद्धारच करून घेतला पाहिजे. हो का? 4 कारण आहेत. 1, नरदेह हे उद्धाराचं दार आहे. बर. 2, नरदेह ही उद्धाराची शेवटची संधी. बर. 3, नरदेहाचं प्रयोजनच उद्धार आहे. आणि 4, नरदेहाला आल्यावरच उद्धार होतो हे धर्मशास्त्र सांगतं. विठ्ठल. पहिलं कारण सांगितलंय द्वारवत्वात, दुसरं कारण सांगितलंय अंत्य अवसरत्वात, तिसरं कारण सांगितलंय तत्प्रयोजनत्वात, आणि 4थं कारण सांगितलंय शास्त्र आग्रहत्वात. हे 4 कारण धर्मशास्त्रात फक्त मी मराठीत सांगितली तुमच्या पुढं. धर्मशास्त्र सांगतं द्वारवत्वात. नरदेह आत्म उद्धाराचं दार आहे. जुन्या काळात गावाला गावकोस राहायचे. गावकोस हे परकीयाची आक्रमण व्हायची, आणि आक्रमण झाल्यावर गावं लुटली जायची, जाळली जायची. पशुधन, गोधन, महिलांना उचलून न्यायचं, वर्षानुवर्ष कमवलेली संपत्ती घेऊन जायची, गावाच्या गावं पेटवायची. आणि मग त्या भागातला जो राजा आहे त्याला यायला वेळ लागायचा ह्या लुटारूनला हाणण्यासाठी, मारण्यासाठी, हाकलून लावण्यासाठी. मग तो येऊस तर 3-4 दिवस तरी ते सैन्य यायला लागायचं, कारण आता गाड्या घोड्या नसायच्या, पायी यायचं, घोड्यावर यायचं. अचानक ही टोळ धाड आली, परकीयाचं आक्रमण आलं, मग राजा येऊन आपलं संरक्षण करील. पण निदान 3-4 दिवस तरी गाव वाचावं म्हणून गावाने गावकुसा बांधलेला राहायच्या. महाराज खूप उंच उंच भिंती. तुम्ही जर गेले कधी तर नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात पळशी नावाचं गाव आहे, आणि त्या पळशी नावाच्या गावाला संपूर्ण गावकुस या आनंदराव गुजर हे ज्यावेळेस सुरतेची लूट घेऊन येत होते त्यावेळेस ते तिथे काही दिवस राहिले, आणि थांबल्यावर सुरतेचा सगळा खजिना घेऊन पळशीत थांबले होते. काय पांडुरंगाचं मंदिर बांधलंय. कधी गेले पारनेरला तर पळशीचं मंदिर पाहून या, डोळ्याची पारणं फिटतील. महाराज असं सुरेख पण असं कोरीव मंदिर बांधलंय आनंदराव गुजरांनी, त्यांच्या त्या निधीतून बांधलेलं आहे. ऐका, गावकुस आहे गावाला, आणि मग त्या गावकुसातून आत जाण्यासाठी एकच दार. गावात जायचं असेल तर एकच दार, गावाच्या बाहेर यायचं असेल तर एकच दार. एका आंधळ्याला त्या गावात जायचं होतं, आणि आंधळ्याला ती गावकुशीचं दारच सापडे ना. या गावात जायचं कसं? चौकडून भिंत आहे. मग काय करावं? तो गावाबाहेर होता, त्याला गावात जायचं, तो वाट पाहत होता कोणीतरी एखादा डोळस माणूस येईल आणि मला गावात घेऊन जाईल. गावात जाणार नाही, पण गावातून बाहेर पडणारा एक माणूस चालला होता, जरा झप 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 चालला. राम 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 राम. कोण चाललंय? म्हणले मी रामराव चाललोय. कुठं? म्हणले जरा मावशी वारली तर तिच्या विधीला चाललोय, जरा उशीर झाला. रामराव एक काम करता का, मला गावात नेऊन घालता का? अहो ते विधी माझ्या वाचून थांबलाय, मला जावं लागेल, मी तुम्हाला गावात नेऊन घालू शकत नाही. हा एक काम करतो, काय तुमचा हात या भिंतीला लावून देतो, तुम्ही भिंत अशी शोधत 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 जा. आपल्या नाशिकच्या भाषेत चाफत 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 गेल्यावर ज्यावेळेस भिंत संपेल त्यावेळेस दार येईल, आणि त्या दारातून गावात शिरा. द्या द्या द्या, तेवढा हात तरी माझ्या भिंतीला लावून द्या. आणि मग भिंतीला लावून दिला. सुरदास वा, तुम्ही आंधळेत, एक बारीक आहे का? काय? अख्ख्या गावात जायला एकच दार आहे, आणि जर ते दार हुकलं तर परत भिंत पदरात येईल बरं का. तेवढं दार हुकू देऊ नका, ती काळजी तुम्ही करू नका म्हटलं. आणि मग त्या आंधळ्याला भिंतीला हात लावून दिला. ते रामराव गेला, ते तिकडे कोण विधी होता तिकडं. ते आंधळा भिंत चाफत 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 निघाला. नेमकं दार आलं, काय कोण जाणे त्याच्या अंगाला खाज सुटली, आणि त्याने हात काढले आणि खाजत 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 पुढे गेला. दार गेलं मागं, परत पदरात पडली भिंत. परत भिंत चाफत 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 निघाला. दार आलं का त्याच्या अंगाला खाज सुटायची, दार मागं जायचं आणि भिंत पदरात पडायची. मला सांगा, हा आंधळा गावात जाईल कधी? असं जर केलं तर त्याने तो आंधळा मेला तरी तो गावात जाणार नाही. दृष्टांत संपला. तसं नरदेह दार आहे, या दारातूनच आपल्याला उद्धाराला जाता येतं. उद्धाराचं एकमेव दार आहे. ह्या दारात आल्यावर बऱ्याच लोकांना धनाची, मानाची, ज्ञानाची खाज सुटती, आणि ते तिकडच काहीतरी करत बसतात, हे दार निघून जात. घरात तरी घावे दाराची सोयी, घरात तरी घावे दाराची सोयी, घरात तरी घावे दाराची सोयी.
भेंडी सर गोई घरात रिगावे दाराची असोय. नेमकं याचं दार हुकायचं आणि त्याला मानवी देहाला आलेल्या माणसाची हीच गंमत झाली. एकच दार आहे नरदेह, याच्यातूनच झाला तर उद्धार होईल, परत उद्धार होणार नाही. बैल झाल्यावर होणार नाही, जनावर झाल्यावर होणार नाही, कधीच होणार नाही. मग या देहात आल्यावर उद्धाव करणार तर तिथं धनाची मानाची माणसाला खाज सुटती आणि नरदेह दार माग निघून जातं आणि जन्मभर परत फिरत बसावं लागतं. ज्ञानोबराय वर्णन करतात, नगर भ्रमता जन्म जाऊ, नगर भ्रमता जन्म जाऊ, नगर भ्रमता जन्म परी प्रवेश क्या द्वारे रे, हरी प्रवेश क्या द्वारी परी प्रवेश क्या द्वारे रे, हरी प्रवेश क्या द्वारी तैसा यजिजो भजिजो पूजिजो, ऐसा यजिजो पूजिजो पूजिजो तैसा यजिजो भजिजो पूजिजो, ऐसा यजिजो भजिजो पूजिजो उकलो नंद कुमरो रे, उकलो नंद कुमरो रे, उकलो नंद कुमरो रे, नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि गोपाळे विन नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि गोपाळे विन नुद्धरि नुद्धरि जे नुद्धरि जे गोपाळे विन नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि जे गोपाळे विन नुद्धरि जे. ज्ञानोबराचा अभंग जरा पाठ करा, खूपच छान आहे. दीप दीपिका शशी तारा होतो का कोटीवरी रे, परी न सरे निशी नुगवे दिवस दिनकर नाथ जी या परी रे, नुद्धरी जे नुद्धरी जे नुद्धरी जे गोपाळे विन नुद्धरी जे, नगर भ्रमता जन्म जावो. नगराची प्रदक्षिणा करता करता त्या माणसाने उभी हयात घालवली त्या आंधळ्याने. परिप्रवेश क्या द्वारे रे, तैसा यजिजो भजिजो पूजिजो, यजन करा भजन करा पूजन करा पण उद्धार करून घ्या. नरदेह संपला, नुद्धरी जे नुद्धरी जे नुद्धरी जे. एकदा का नरदेह संपला रे संपला, परत उद्धार होणे नाही. म्हणून द्वारवत्वात नरदेह उद्धाराचं दार आहे. विठ्ठल एक दुसरं अवच्छेदक शास्त्राने म्हटलंय अंत्य साधनत्वात किंवा अंत्य अवसारत्वात. अवसर म्हणजे संधी, नरदेह ही शेवटची संधी. निर्देह निदान लागल हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल मन तिथे होती, तरी काची तीन करावे. निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल मन तिथे होती, तरी काची तीन नरदेह ही शेवटची संधी. नरदेह हे निधान आहे. जीवनात काही संधी शेवट भेटतात महाराज, एकदाच भेटतात, परत ती संधी भेटत नाही. त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. संधीचं सोनं कसं करावं हे एखाद्यालाच कळतं. जन्मभर आपला प्रभाव बायकोर राहावा असं वाटत असेल तर एकच संधी, शेवटची संधी, लग्नाचा पहिला दिवस. ही का संधी हुकली, पप्याच्या जन्मभर पप्याच्या बापाला येड्यात काढी ती महाराज. हे एकाने कीर्तनात माझं ऐकलं, त्याचं झालं लग्न आणि त्याच्या लक्षात आलं लग्नाच्या पहिल्या दिवशी प्रभाव पडला तर जन्मभर प्रभाव राहतो. आणि मग सकाळी स्नान झाले, ती आली चहा घेऊन, त्याला वाटलं आता हिच्यावर दिवसभर प्रभाव टाकायचा आपल्याला पहिल्या दिवशी. तेवढ्याच पेपर तो म्हणला कोणता पेपर आणलाय, म्हणजे वर सामना आहे, सकाळ आहे, लोकसत्ता आहे. हे असले मराठी पेपर वाचत असतो का म्हणे, पडतोस मग कोणता पाहिजे म्हणे, इंग्लिश. मी पाहतो इंग्लिश, घेतो इंग्लिश. असो त्याचं चाललंय, माझं नाही. म्हणजे आहे का इंग्लिश, म्हणजे आहे. कोणता, टाइम्स ऑफ इंडिया. बर दे, केवढ्याला आहे, 5 रुपयाला आहे. याच्याकडे 10 रुपये, घे 10 रुपये. अहो पहिलाच बुहनी म्हणले माझ्याकडे 5 रुपये. अरे राहू दे चहा घे. याला द्यायचे नव्हते, पण बायको समोर याला काय टाकायचा होता, प्रभाव. अरे राहू दे. बायकोला वाटलं पाहिजे मालक जरा खर्ची काय. तसा हा मक्खी चूस होता. मक्खी चूस म्हणजे तुपात जर माशी पडली तर माशी असा चोखून टाकायचा, त्याला मक्खी चूस म्हणतात. वर बघा. आणि मग असे गावगाव आहेत असे. आणि
मग तो म्हटला राहू दे 5 रुपये तुला राहू दे. त्याने इंग्लिश पेपर घेतला. बायको म्हणली घ्या चहा. पहिलाच दिवस कप बशी घेऊन आली होती. मग याने कप बशी दोन्ही घ्यायला पाहिजे ना, फक्त कपच उचलला. कप उचलल्यामुळे आता बाईच्या लक्षात आलं जोपर्यंत कप रिकामा होत नाही तोपर्यंत बशी घेऊन इथं थांबावं लागल. हे दोन्ही जर घेतली असती बाई निघून गेली असती. बाईच्या लक्षात आलं तर कप मोकळा होईपर्यंत उभा राहावं. मग तो आपला चहा घेत बसला. त्याला वाटलं बायकोवर प्रभाव टाकाव. इंग्लिश पेपर अहो करा सही तर आनाशाही या संघटनेचा हा अध्यक्ष होता. याला इंग्लिश पेपरात काय वांग कळत होतं का काही? काहीच कळत नव्हतं. मग तेवढ्यात तो म्हणला अरे नॉनसेन्स काय गाडी चालवतात. बाई म्हणली काय झालं? काय गाडी चालवली? बघ 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 काय गाडी चालवली. काय एका माणसाने अशी वेगाने गाडी चालवली. गाडीचा अपघात झाला. गाडीने 2-4 कोलांट्या उड्या घेतल्या. हे बघ गाडीचे चाक वर झाले आणि गाडी खाली झाली. हे बघ पेपरला बातमी आली अपघाताची. आता बायकोचं शिक्षा झालं होतं. ते म्हणले अहो पेपरला बातमी अपघाताची नाही, गाडीची जाहिरात आलेली, एक गाडी विकायला आलेली. ते म्हणले मग चाकावर खाली का? तुम्ही पेपर उलटा धरलाय, सरळ धरा. ते तुम्हाला त्याच्यामुळं ते असं वाटलं. ते अपघाताची बातमी नाही, गाडीची जाहिरात आलेली आहे. नवीन गाडी एक लॉन्च झालेली आणि तिची जाहिरात आलेली. असं आहे होय. बाई म्हणली तुझी पोथी वळखली. आता तिथून पुढं बाईने जन्मभर मालकाला कायम येड्यात काढलं. जीवनात बायकोवर प्रभाव पडायचा असेल तर पहिला दिवस हा संधी मारा, याचं सोनं करा. तसं नरदेह ही संधी आहे, बरवी हे वेळ सापडली संधी. ही अंत्य अवसर आहे, शेवटची संधी मारा. परत ही संधी भेटल हे सांगता येणार नाही. बहुता दिवसा फेरा आला या नगरा, दिवसा फेरा आला या नगरा, बहुता दिवसा फेरा आला या नगरा. जोगे जग जोगे जागे जागे बोलती, जग जोगे जग जोगे जागे जागे बोलती. जग जोगे जग जोगे जागे जागे बोलती, जग जग जोगे जग ही संधी फार काळाने भेटलेली आहे महाराज. आता मागोता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा, या नगरा आता मागोता फेरा येईल, हे तो न घडे. मग काय करा? म्हणे तो कया बंधू राम ओळखी धरा, रामाची ओळख धरा. नाही तरी अघोरा झालं गा, नाहीतर अघोराला झाल बरं. आणि म्हणून नरदेह ही शेवटची संधी. 1 नरदेह दार आहे. 2 3 नरदेहाचं प्रयोजन उद्धार आहे. विठ्ठल प्रत्येक गोष्टीला 2 प्रयोजन असतात. एक आहे मुख्य प्रयोजन आणि एक आहे अवांतर प्रयोजन. मुख्य प्रयोजन म्हणजे काय आणि अवांतर प्रयोजन म्हणजे काय? ज्या वस्तूची उत्पत्ती ज्या कार्यासाठी झाली त्या वस्तूने तेच कार्य करणं ते त्या वस्तूचं मुख्य प्रयोजन. आणि त्या वस्तूची उत्पत्ती त्या कार्यासाठी तर झाली नाही, पण त्या वस्तूने ते तिसरंच कार्य करीत बसणं हे त्या गौण प्रयोजन आहे. पेनचं मुख्य प्रयोजन लिखाण काम, सही करणं, काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळं करणं वर बघा, हे पेनचं मुख्य प्रयोजन. लिखाण काम करणं हे पेनचं मुख्य प्रयोजन. आणि गौण प्रयोजन पेन खोलायचा, त्यातली रिफिल काढायची आणि कान कोरीत बसायचं, हे गौण प्रयोजन. कानाच्या बाबतीत मी बराच जागा झालेलो आहे आता. असो कान कोरणं हे गौण प्रयोजन, लिखाण काम करणं हे मुख्य प्रयोजन. महाराज वा. रुमाल, हात पुसणं, तोंड पुसणं मुख्य प्रयोजन. वा. आणि त्याच्यावर काहीतरी पावडर टाकून कोणाच्या तरी तोंडावर टाकून त्याला बोलीत पाडणं आणि त्याचा खिसा कापणं हे त्याचं गौण प्रयोजन. मुख्य प्रयोजन, गौण प्रयोजन. याच्यावर आमचे गुरुजी वैद्य गुरुजी एक दृष्टांत सांगायचे. रोहिदास महाराज खूप गोड दृष्टांत सांगायचे. काय झालं? एका पाटलाचा मुलगा लग्नाला आला
आणि शेजारच्या गावच्या पाटलाची मुलगी लग्नाला आली. मग मुली कळली, मंडळी मुलाकडे गेली. राम 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 पाटील, कसं काय येणं केलं? अहो आमची मुलगी लग्नाला आली. म्हणजे मग तुमचाही मुलगा लग्नाला आला? म्हणजे मग काही नाही, आमची भावना आहे, आमची मुलगी तुम्ही पदरात घ्या. जुन्या काळात पोरीवाले लय जमिनीहून चलत होते महाराज, आणि पोरीवाले लय गोड वागायचे पोरावाल्यांशी. आता पोरीवाले आहेत ना अशा आभाळातून चाललेत महाराज. मग पोरी बी तशाच निघत आता. आणि मग म्हणते ते काय कळालंच नाही, कळालं नाही. तू काय वांगे खात होता का? तुला कळालं कसं नाही? हा, पोरीवाल्याने आपल्या चटाचटा पोरी देऊन मोकळं झालं पाहिजे महाराज. असो, मग आमची पोरगी पदरात घ्या. वा, आमचाही मुलगा लग्नाला नाही ना, आम्ही आता पाहुणे पाहतच होतो. तुम्ही माळकरी पाटील, आम्ही माळकरी पाटील, केली पोरगी. म्हणले पण काही द्या घ्यायचं? काहीच द्या घ्यायचं नाही. सगळ्या वस्तू 2-2, 4-4 आहेत माझ्याकडं. कुकर 4, कूलर 4, गिझर 4, टॉयलेट नाही ती एकच आहे. सगळ्या गोष्टी 4-4 आता. काही देऊ नका, फक्त लग्नात जेवण चांगलं द्या. का बरं? कारण लग्नाला कोण कोण्या भावनेने येते का? सुभाषितकाराने सांगितलंय, कन्यावर येते रूपम, माता वित्तम पिता श्रुतम, बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जना. मुलीची पारख रूपावरून होते. कन्यावर येते रूपम, माता वित्तम, आई पैसे बघती, पिता श्रुतम, बाप विचार करतो बुद्धिमान किती, बांधवा हा कुलमिच्छन्ति, ज्ञाती बांधव विचारतात की वाटावरली गौरी तीच त्याची नवरी, असं तर नाही ना. आपल्याच कुळात दिली का दुसऱ्या कुळातली 96-92 हे बांधव विचार करतात. पण मोकळा समाज, मिष्टान्न इतरे जना. लग्न कस का झाड झाला लग्नाचा म्हणजे 2 घास खाऊ घातले नाही. आपण काय रोज त्याच्या दारात काय तरफडायला चाललोत का? नीट घा जेव घाल, मिष्टान्नम इतरे जना. मग त्याने सांगितलं मला लग्न चांगलं करा म्हणजे जेवण चांगलं द्या. तो म्हणला माझी मुलगी आहे आणि एकुलती एक आहे, असं लग्न करतो ना असं जेवण देतो, नात खोळा म्हणले. मग लग्न धरलं नाशिक सारख्या शहरात. हे भलं मोठं मंगल कार्यालय, चौकडून सिमेंटचे रस्ते, डांबरीकरण झालेलं, खूप स्मार्ट सिटी. लग्न तिथं धरलं महाराज. जेवणाला बेत केला गऱ्याचे लाडू, त्याला रव्याचे लाडू म्हणतात, रव्याचे. ह्या लाडूची जर चाचणी साधली तर इतके खुसखुशीत होतात, ओठाने खायचे. पण जर का त्या लाडूची घटक चाचणी नापास झाली, मग पुढं 6 माही नापास, वार्षिकही नापास. काय कोण जाणे त्या स्वयंपाक्याकडून त्याची चाचणीच हुकली आणि ते लाडू झाले टणक. आणखी लग्न झालं न मंगलाष्टक संपले आणि पंगत पडली. आता त्या दिवशी मुलाच्या बापाने सगळ्याला जीव घालायचा असतंय ना. मग मुलाचा बाबा, पाटील तुम्ही बसा, हा पाटील भोसले सरकार बसा, पाटील बसा, पाटील बसा, सगळ्याला बसवता त्याला जागाच भेटा ना. एक जोडीदार होता आपल्या रमेश भाऊ सारखा. अहो पाटील तुम्हाला साखर आहे, शुगर आहे, तुम्हाला गोळ्या खायच्यात ना? हो खायच्यात ना म्हणले. मग तुम्ही पहिलं जेवून घ्या. अहो पण पाहुणे रावळे बसतील, तुम्ही 2 घास खात जेवून घ्या आणि मग गोळ्या घ्या. बरं. मग पाटील बसले मंगल कार्यालयाच्या दाराजवळ बसले. आणि दाराजवळ बसल्यावर बसली पंगत बसल्यावर सगळे पक्वान वाढले, वदने कवळ पुंडले कवरदेव झाले. मग सगळ्याने पहिला हात लाडूला लावला, तसा पाटलाने लावला. लाडू दाबला पण लाडू काय फुटाना. त्याला वाटलं नाही जोडला तर मग आपण 2 हाताची युती करू. आणि मग त्याने डाव्या हाताची मदत घेतली, दोन्ही हाताने दाबला तरी फुटला नाही. मग त्याने डाव्या हाताने लाडू धरला आणि उजव्या हाताने बुक्की मारली तर मनगट लचकलं, पण लाडू काय फुटला नाही महाराज. अरे लाडू का फुटाना? म्हणजे मग युती केली 2 हाताची तरी फुटला नाही. आता आघाडी सरकार उभं करू. युती सरकारचा पराभव झाला तर आघाडी करू. आणि मग त्याने लाडू दातात धरला, वरचे दात आणि खालचे दात, आघाडी सरकार स्थापन झालं. पण लाडू सुद्धा पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता होता. त्याने सांगितलं युतीची लाट येऊ नाही तर आघाडीची येऊ, पक्ष सोडता कामा नये. लाडू तर फुटला नाही, पण वरचे 2 सभासद खालचे 2 सभासद राजीनामा देते झाले. म्हणजे काय झालं, 4 दात पडले पण लाडू काय फुटाना. आता काय करावं? तुला लाडू का फुटाना? मी अख्खं गाव फोडलं. एका दिंडीच्या 2 दिंड्या केल्या, एका सप्त्याचे 2 सप्ते केले, एका मठाचे 2 मठ केले, लाडू मला फुटाना. मंगल कार्यालयाजवळ बसला. त्याला असं वाटलं आपण हा लाडू आहे ना दरवाजाच्या फटीत घालू. आणि मग त्याने दरवाजाच्या फटीत लाडू घातला, चौकटीत आणि दाराच्या मध्ये लाडू घातला आणि दार वडू. आणि त्याने दार वडलं, लाडू तर फुटला नाही पण दार बिजागरीसह निघालं महाराज. असा स्वयंपाक असतो का? सगळे कोणी जेवतच नव्हते, सगळे निवांत बसले होते. काय फक्त तुम्ही सुरुवात करा.
आणि मग कशाला विचारिता महाराज असा स्वयंपाक असतो का ना असा स्वयंपाक आणि मग काय मुद्द्यावरली गोष्ट गुद्द्यावर आली महाराज. मग लग्नाला आलेले काय तसे आलेले असतात काय पाचची टाकून आलेले असतात महाराज. पण जे धाराधरी सुरू आता शहरात लग्न ते चौकडं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते डांबरीकरण झालेलं तिथं कसले आले दगड हाणामाऱ्या करायला. मग कशाने वाराड्याने वारड्याला हाणाव तिथं लाडूचे घामेले भरलेले होते महाराज. आणि मग पोरी कळडे पोरा कळड्यांना लाडूने हाणायचे आणि पोरा कळडे पोरी कळड्यांना लाडूने हाणायचे. खाणं हे लाडूचं मुख्य प्रयोजन आणि हाणामाऱ्या करणं हे गौण प्रयोजन आहे महाराज. फक्त प्रयोजनासाठी दृष्टांत आहे विठ्ठल. जसं धन मिळवणं मान मिळवणं आणि भौतिक ज्ञान मिळवणं हे नरदेहाचं गौण प्रयोजन आहे माऊली. आणि उद्धार करणं सेवा करणं भजन पूजन करणं हे मानवी देहाचं मुख्य प्रयोजन आहे विठ्ठल. द्वारवत्वात नरदेह आत्मउद्धाराचं दार आहे. अंत्य अवसरत्वात शेवटची संधी नरदेह आहे. तत्प्रयोजनत्वात नरदेहाचं प्रयोजनच उद्धार आहे. आणि चौथं सांगितलं शास्त्र आग्रहत्वात शास्त्राचा आग्रह आहे बाबांनो जागे व्हा उद्धार करा वा. कोणतं शास्त्र सांगतं गीता शास्त्र सांगतं. शिकागोला धर्म परिषद भरली सगळ्यात खाली आमचा गीता ग्रंथ ठेवला आणि त्याच्यावर इतर धर्मियांचे ग्रंथ ठेवले. 2-3 दिवस धर्म परिषद चालू सगळ्या धर्मियांना त्यांच्या ग्रंथाचं महत्व आणि त्यांच्या धर्माचं महत्व सांगायला वेळ दिला. सगळ्याचे भाषणं झाले आणि शेवट भारताला दिला. हा भारतातले आहेत का हा आटोपत घ्या आटोपत. बघा तुम्ही गावातल्या भजनी म्हणायला लागला का हा आवरून घ्या आवरून घ्या. गावातल्या माणसाला म्हणूनच देत नाहीत असे गावकार बरे असतात वर बघा असो आटोपत घ्या आटोपत घ्या. विवेकानंदांना सांगितलं हा तर तुमच्या हिंदू धर्माचं अगदी 2 वाक्यात. जे धर्मसभेत विवेकानंद बोलायला लागले ओ घवती वाणी हो प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतला. दिलेला वेळ तर संपला पण अजून वाढीव वेळ दिला सांगा. आणि मग खाली धर्मग्रंथ ठेवला होता गीता वर इतर धर्मियाचे ग्रंथ. विवेकानंद म्हणले खाली का ठेवला गीता त्याचं कारण माडी किती उंच याला किंमत नाही त्या माडीचा पाया किती भक्कम याला किंमत आहे म्हणले. वा हा बुर्ज खलिफा आहे पण याचा पाया खाली किती हेही पाहिलं पाहिजे ना. गीता हा सगळ्या जगाचा पाया आहे. आता गीता ग्रंथ सांगतो अर्जुना उद्धार करून घे उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम अवसादयेत. अर्जुना नरदेहाला आलाय उद्धार करून घे. ज्ञानोबा आहे त्याचं भाषांतर करतात आपुली आपण करा सोडव आपुली आपण करा सोडव आपुली आपण करा सोडव आपुली आपण करा सोडव संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे आपुली आपण कर सोडवण आपुली आपण कर सोडवण संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण. जगाची माऊली हो जगाची माऊली तुम्हा आम्हाला हात जोडून सांगते मंडळी नरदेहाला आलेत. काय हे गबाळ गोळा करीत बसले जे संघ येणार नाही त्याचे का थोडे बांधित बसले तुम्ही. काय बोलायचंय तुम्हाला 8वी पिढी काय खाईल खाईल भूस तुला काय पडले काय खाईल आणि काय खाईल. अरे धन मान भौतिक ज्ञान याच्यासाठी नरदेह दिलाय का आत्मउद्धारासाठी दिलाय. ओळखा आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. 4 कारणं मी तुमच्या पुढे मांडली. नरदेहाला आलेल्या माणसाने उद्धार करावा का नरदेह उद्धाराचं दार आहे. द्वारवत्वात नरदेह उद्धाराची शेवटची संधी अंत्य अवसरत्वात
नरदेहाचं प्रयोजनच उद्धार आहे, तत्प्रयोजनत्वात. बर. आणि चौथं कारण सांगितलं शास्त्र आग्रहत्वात. गीताशास्त्र, ज्ञानेश्वरी आदी आदी ग्रंथाचा आग्रह की उद्धार करा, उद्धार करा. महाराज मघाच्या धरून चाललंय उद्धार करा, उद्धार करा, उद्धार करा. ज्या अर्थी तुम्ही म्हणतात उद्धार करा, त्या अर्थी आमचं पतन झालंय. वादच नाही. थोडा विको लागलाय, डबल शब्द येतोय. उद्धार करा, उद्धार करा, उद्धार करा, त्या अर्थी आमचं पतन झालंय. ज्या अर्थी म्हणताय जेवून घ्या, जेवून घ्या, जेवून घ्या, त्या अर्थी उपवाशी. ज्या अर्थी म्हणतात अरे उठून बस, उठून बस, उठून बस, त्या अर्थी लोळतोय असा अर्थ झाला. मग ज्या अर्थी म्हणतात उद्धार करा, उद्धार करा, उद्धार करा, त्या अर्थी आमचं पतन झालंय. मग एक 5-6 प्रश्न विचारायचे तुम्हाला. काय? सगळ्यात पहिला प्रश्न, पतन म्हणजे काय? बर. प्रश्न दुसरा, कशामुळं पतन झालं? प्रश्न तिसरा, कशामध्ये पतन झालं? बर. प्रश्न चौथा, उद्धार म्हणजे काय? प्रश्न पाचवा, उद्धाराची साधनं कोणती? प्रश्न सहावा, ती साधनं मिळवण्यासाठी काय पूर्वतयारी करावी लागते? आणि प्रश्न सातवा आजच्या अभंगातला, ते हे साधनं निस्संदेह उद्धार करून देतात की नाही? विठ्ठल विठ्ठल. 7 प्रश्न आहेत. अगदी काहीशा वेळात मी सांगणार आहे, लांबवणार नाही. सगळ्यात पहिला प्रश्न, पतन म्हणजे काय? उत्कृष्ट स्थितीतून निकृष्ट स्थितीत येणं, याला म्हणतात पतन. दृष्टांत दिलाय, जरी होय राणा रंक त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा. का म्हणे आले समर्थाचे मन, आले समर्थाचे तुका म्हणे, आले समर्थाचे तुका म्हणे, आले समर्थाचे. जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा. पतन म्हणजे काय? उत्कृष्ट स्थिती भोगत होता, निकृष्ट स्थितीला लागला. श्रीमंताचा भिकारी झाला महाराज. वा. लंकेची पार्वती झाली. ही म्हण कळाली का तुम्हाला? लंकेची पार्वती, लंका शब्दात अर्थ आहे रावणाची लंका, आणि पार्वती झाली शब्दात अर्थ आहे महादेवाची बायको झाली. म्हणजे महादेवाचा आधी भूते वेताळ नाचतीन गळा रुंड माळा, आणि पार्वतीला काय भेटणार आहे असा त्याचा अर्थ आहे. लंकेची पार्वती होणं. वा. मग उत्कृष्ट स्थितीतून निकृष्ट स्थितीत येणं, श्रीमंत होता भिकारी होणं. जरी होय राणा रंक त्याचा. बाळक्रीडेत एक प्रमाणे, रंक होती राजे यमाची घरी, आचरणे बरी नाही म्हणून. असाच अर्थ घेतला तर अर्थ लागत नाही. काय शब्द सांगितलाय, काय प्रमाण सांगितलं? रंक होती राजे यमाची घरी, असा अर्थ नाही. राजे यमाची घरी रंक होती असा अर्थ आहे त्याचा. आचरणे बरी नाही म्हणून राजे यमाची. इथं जे राजे आहेत ना, यांना यमलय हानितो महाराज. पिंढऱ्या सुजूच तर हानितो महाराज. याला म्हणायचं पतन. शिवदशेतून जीवदशेत येणं, मुक्त होता परे बळे झाला बद्ध, याला म्हणायचं पतन. बर. पतन म्हणजे काय कळालं? बर. पतन कशामध्ये झालं? तर पतन झालं आचारामध्ये, पतन झालं विचारामध्ये. माणसाने आचार प्रथमो धर्म, हा वेद सांगतो. आचार भ्रष्टी सदा कष्टी असे. माणसाने काही सांभाळलं नाही तरी चालल, आचार सांभाळला पाहिजे. हो. जरी बहु तू चतुर झालाशी शहाणा, शुद्ध आचरणा चुकू नको. नवजे वाया झाले संतांचे दर्शन, शुद्ध आचरण वाया नवजे. माणसं आचार भ्रष्टी सदा कष्टी. आचार भ्रष्ट झाला, मिरच्याच्या बाजारात गेला का ठसका येणारच, तसं आचार सोडला का त्याचा खकाना वाजणारच असं येणार. आचारात माणसाचं पतन झालं. आचारात पतन का झालं? विचारात झालं म्हणून झालं. अगोदर विचार उदयाला येतो मग आचार. आवडे ते वृत्ती किरटी, आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी कराशी. आधी विचार बदलला म्हणून आचार बदलला. लोक म्हणतात नाही नाही हो, मला तसं करायचं नव्हतं, माझ्या ते मनातच नव्हतं, पण ते माझ्याकडून झालं. कशाला बोलतो? मनात नव्हतं, तुझ्या ते मनातच होतं म्हणून तू ते केलंय. कारण अगोदर मनात निर्माण होतं मग ते आचारात येतं. आधी विचार मग आचार. आवडे ते वृत्ती किरटी, आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी कराशी. ज्ञानोबराय वर्णन करतात. अगोदर लोक घसरले विचारात. विचार करायला पाहिजे होता जीवाने. काय विचार करायचा काय पाहिजे होता? मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी सत स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे.
विचार करा काय करायला लागले, मी असंच स्वरूप आहे, मी जड स्वरूप आहे, मी दुःखी आहे. विचार खालावला का आचार खालावला. विठ्ठल विठ्ठल. पतन म्हणजे काय पाहिलं, उत्कृष्ट स्थितीतून निकृष्ट स्थितीत येणं. कशामध्ये पतन झालं? आचारात विचारात पतन झालं. कशामुळे पतन झालं? आमच्या पतनाचं कारण काय? अनादि अविद्यायैव व्यामोहैक निबंधनम. पंचदशिकार सांगतात अनादि अविद्येमुळं आपलं पतन झालं. पण आमचं संत वाङ्मय जरा मजा घेत आहे. संत वाङ्मय म्हणते तुमच्या पतनाला कारण तुम्हीच आहेत महाराज. लोक म्हणतात नाही माझं प्रारब्धाने वाटोळं झालं, माझं नशीब खोटं होतं. कशी नशीब असो, नशीब म्हणजे नशीब काहीच खोटं होतं, पण नशिबाने नाही तुमची थट्टा मांडली माऊली. आपल्या पतनाला कारण आपणच आहेत महाराज. चांगला गुरुजी बिघाडला, चांगला मास्तर बिघडला, पिंजऱ्यात गुतला असो सांगायचा भागाचं आहे. असं थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे मी. ऐका माऊली, याचं हेच कारण आहे. आपल्या पतनाला कारण आपण. विठ्ठल विठ्ठल. आपण्या घात आपण्या घात कर. शत्रु मी झालो दावे दार. आपण्या घात कर. आपण्या घात कर. आपण्या घात कर. शत्रु मी झालो दावे दार. आपण्या घात कर. तू तव कृपेचा सागर. तू तव कृपेचा सागर. उतरी पार तुका माने. नाही ऐकले गायले गीत. नाही ऐकले गायले गीत. धरली लाज सांडले हेत. नाही ऐकले गायले गीत. तू तव कृपेचा सागर. तू तव कृपेचा सागर. उतरी पार तुका म्हणे. नाही ऐकले गायले गीत. नाही ऐकले गीत. धरणी लाज सांडले हेत. नाही ऐकले वा, सगळं शुभ मंगल हो असो. आमचे गुरुजी म्हणतात बरं काही छान. आमचे गुरुजी हनुमंत महाराज मते, त्यांचं एक चॅनल आहे, ऐका त्याच्यावरच आहे. खूप ऐकण्यासारखं आहे. सगळ्या स्वामीच्या ठेवणी आहेत महाराज परंपरेच्या. आपल्या पतनाला कारण आपणच आहेत. हे पाखरं धरणारी माणसं आहेत ना, अचूक पाखरू धरतात महाराज. भलं ते पाखरं कोण्या गावाचं असो, आपल्याला काय पडले कोण्याच्या का गावाचं असं ना. श्रोते असे हुशार आहेत हा, असे बहुश्रुत. याला चौकोनी श्रोते म्हणायचे. सगळ्या अंगाने पोहून आलेले. वैतारणा पोहले, मुखनं पोहले, दारणा पासो विस्तार नको त्याचा. आता राहिलं गंगापूरही पोहून आले. बरं असो. ऐका, ही पाखरं धरणारी माणसं आहेत ना, त्यात पोपट धरणारी माणसं पोपट लई मजेने धरतात. कसं काय धरतात? ते काय करतात, एक नळी घेतात. नळी एका सैल लाकडामध्ये घालतात. ते लाकूड असं नळी फिरली पाहिजे अशी. आणि ते काय करतात, जिथं पोपट बसतो ना पेरूच्या झाडावर, तिथं नेऊन ठेवतात. पोपट त्या नळीवर बसला की ती नळी सैल राहते. नळी लगेच फिरते. फिरली का पोपट ती नळी जाम धरतो. आणि पोपटाची पाठ जाते जमिनीकडं आणि तोंड जातं आकाशाकडं. आणि मग पोपट म्हणतो, ही जर नळी मी सोडली तर मी एवढ्या खोल जाऊन पडल. खरं सांगा, जमीन खाली 2च हात आहे फक्त. 2च हात आहे. त्याने जर नळी सोडली तर खाली पडून उडून जाईल. पण पोपट नळी धरून बसतो. किती धरतो? ज्ञानोबा म्हणतात, तो शिकारी आला
आणि त्याने पोपट अर्धा जरी तोडून नेला तरी तो नळी सोडित नाही. मला सांगा, पोपटाने नळी धरली का नळीने पोपट धरलाय? बोला बोला बोला. नळीने पोपट धरलाय का? नाही हो. मग कोणी धरली नळी? पोपटाने नळी धरली. हे पोपटाच्या लक्षात येत नाही. हे पोपटांच्या लक्षातच येत नाही महाराज की नळीने आपल्याला धरले का आपण नळीने धरले. खरं सांगा, नळी तुम्ही धरली का कोणी धरली? खरं सांगा. माग नळ्या खाणारे म्हणते आज आपल्या दारात आले. असो, ह्याच्याचमुळं तुमच्या नळ्या हाणतोय पूल यम. बघा, ऐका, आपल्या पतनाला कारण आपणच आहेत. माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्रदारा कैचा मित्रो, कासया घातला पसरो, अहो जगद्गुरु तो का म्हणे. वा. किंवा अहो जगद्गुरु तो का म्हणे. दोन्हीकडे लावता येतो जगद्गुरु. संपला माझा विषय. पतन म्हणजे काय? उत्कृष्ट स्थितीतून निकृष्ट स्थितीत येणे पतन. कशामध्ये पतन झालं? आचारामध्ये, विचारामध्ये. पतनाचं कारण काय? अविद्या किंवा आपणच. आपल्या पतनाला, आपल्याकडे एक म्हणे बघा, ज्याचा हात मोडन त्याच्याच गळ्या. आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. आपल्या पतनाला कारण आपणच. 3 प्रश्नाचं उत्तर झाले. प्रश्नाचा होता उद्धार म्हणजे काय, पतन म्हणजे काय, हे कळलं तर उद्धार म्हणजे काय कळतो. उत्कृष्ट स्थितीतून निकृष्ट स्थितीत येणं याला म्हणतात पतन. उद्धार म्हणजे काय? निकृष्ट स्थितीतून उत्कृष्ट स्थितीत जाणं याला म्हणतात उद्धार. दृष्टांत दिलाय, गरीबाचा श्रीमंत होणं, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशानी मारली दारिद्र्या, अवदशानी दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशानी मारली हे 3 टप्प्यात म्हणता येतं, पण माझा आवाज बसलाय. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशाने मारली. पण माझा आवाज बसला नाही तर मी तुम्हाला खाकरून सुद्धा नसतं दिलं. म्हणून हे 3 टप्प्यात म्हणायचं. गोड आहे, पण ते तिथल्या तिथं जुळलं पाहिजे. नाहीतर घामच निघतोय महाराज. मग हुकत आहे सगळं. मग ते तुतारी नाही, मशाला नाही, मधीच लटकत आहे महाराज. ऐका, मजा आहे. गरीबाचा श्रीमंत होणं. दुर्बळ मुलगी होती हो, गरीबाची मुलगी होती, पण देखणी होती. आणि राजा चालला होता, तिथून राजाचं मन बसणं. राजाने रथात टाकली, पट्ट राणी केली. आता ती पहिल्यासारखी शेळ्या भाकरी खाईल का? नाही. पहिली झोपडीत राहून जी पदराला गाठी मारून बांधत होती, राहत होती, राहील का? काय समर्थाची कांता पोरांना मागे, राजयाची कांता काय भिक मागे नाही का? तिचा आता उद्धार झालाय. तसं जीवदशेतून शिवदशेत येणं. वा. जीवदशेतून म्हणजे शुक नळिके होनी उठला, नाही, नळिके होनी उठला, शुक शाखे बैसला. ज्ञानोबराय म्हणतात, त्याच नळीवरला बसलेला पोपट त्याने नळी सोडून दिली आणि झाडावर जाऊन बसला. नळिके होनी उठला, शुक शाखे बैसला. याला म्हणायचं उद्धार. म्हणजे सगळं सोडून देणं. आणि आपला ज्या लाचंडामुळं आपल्याला हा ताप झालाय ना, ते जया परमार्थी चाड तेने सांडावे लेगाड. त्याने पहिले लेगाडाला लात मारायची. लेगाड शब्दाचा अर्थ कळतो का? जुन्या म्हाताऱ्यांना कळण. जुन्या काळात एक लिगाड्या नावाचा गुळ होता बघा. लिगाड्या गुळ. लिगाड्या गुळ म्हणजे काय? लय चिकट राहायचा. असा चिकट, त्याच्यावर का माशी बसली तो का म्हणे माशी गुंतलेली गाडी. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्यावर का माशी बसली, ती माशी एक पाय काढायला गेला का दुसरा गोत होतो, दुसरा काढायला गेला का पहिला गोत होतो महाराज. माशी. तसंच आपलं झालंय महाराज. घरी लक्ष द्यावं का सासूरवाडीकडे लक्ष द्या? वर बघा, इथंच घोटाळा सगळा. इथंच फसले लोक. घरचं सांभाळायचं, सासूरवाडी सांभाळायची, इथंच हुकले महाराज सगळे. उद्धार जीवदशेतून शिवदशेत जाणं. उद्धार रंकाचा राणा होणं, दुर्बळाची कन्या समर्थाने केली. उद्धार. उद्धाराची साधनं कोणती? उपायाची नाही वाणी येत. वाणी म्हणजे कमतरता. उद्धाराची खूप साधनं सांगितलेली धर्मशास्त्रात. कर्मयोगी म्हणतात कर्माने उद्धार होतो. वा. कर्मणैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादय. बर. कर्माने उद्धार होतो, कर्मठ सांगतात. बर. योगी म्हणतात योगी स्थानम उपैती चाद्यम. वा.
योगाने मनुष्य उद्धाराला प्राप्त होतो. म्हणून अर्जुनाला देवाचा आग्रह, अर्जुना तस्मात योगी भवा. अर्जुना योगी हो, योगी. आदित्यनाथ आपलं योगी हो असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. वा. कर्माने उद्धार होतो असे कर्मयोगी सांगतात. राजयोगी किंवा हठयोगी सांगतात की योगाने उद्धार होतो. 2 3 कशाने उद्धार होतो? तिसरं कारण कोणी सांगतंय? पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. उपासनेने उद्धार होतो. 4 ज्ञानाने उद्धार होतो. ऋते ज्ञानान्न मुक्ती ते ज्ञान जयाचे हाती तोची समर्थ मुक्ती का शतमक संपत्ती स्वर्गीची. ज्ञानाने उद्धार होतो. अशी 4 कारणं धर्मशास्त्रात आलेली आहे. ठीक आहे, या साधनांनी उद्धार होतो. आता प्रश्न काय? निसंशय होतो का हे सांगा. कर्माने उद्धार होतो यात संशय आहे का निसंशय? कर्मयोगी म्हणतात हा थोडा संशय आहे, आम्हाला वाटतंय ती जागा निवडून येईल. मग काय होईल? नाही, थोडं सावध राहावं लागेल. थोडं म्हणजे संशय आहे मनात. कर्माने उद्धार होतो पण वेदातच दिलंय न कर्मना. कर्माने उद्धार होत नाही, संशय. कर्मयोग्यालाही संशय आहे. योगी जे आहेत, योगी हठयोगी राजयोगी, याने उद्धार होतो का? संशय आहे. ज्ञानोबरायनेच लिहिलंय, योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिवाटा भागा आला. आळंदीच्या जवळ कोयाळी म्हणून गावे आणि तिथं सगळी बाजरी पिकती. मग विद्यार्थी मधुकरीला गेले, सगळ्या बाजरीच्याच भाकरी येतात. आता हे पोरं गावातून आलेली यांना वाटतं चपात्या भेटावं, पण तिथं सगळ्या बाजरीची येते. मग आली का मधुकरी 10 जण बसतात. मग प्रत्येकाला असा एक वाटा आहे बघा, 4 भाकरी तुला, हा वाटा तुझा, हा वाटा तुझा, हा वाटा. कोयाळीची मधुकरी म्हणले का बाजरीची येणार. पोरांनी ओवीच तयारी केली. काय? कोयाळेच्या वाटा जे निघाले गा सुभटा तया बाजरीचा चिवाटा भागाला. आळंदीच्या पोरांनी ओवीच तयार केली. मला संपला विषय. योगी कर्मठांनाही उद्धाराच्या बाबतीत संशय आहे, योग्यालाही संशय आहे. जे ज्ञानमार्गी आहेत, ज्ञानमार्गी त्यांनाही संदेह आहे. प्रमाणगत संदेह, प्रमेयगत संदेह. आपल्या विचारसागरात पहिल्याच तरंगात हा विषय आलेला आहे. प्रमाणगत संशय, प्रमेयगत संशय. मग महाराज कर्मठाला संशय आहे, योग्याला संशय आहे, ज्ञानमार्गी माणसाला संशय आहे. मग निसंदेह उद्धार कोणाचा होतो? ज्याने भगवंताची सेवा केली त्याचा होतो. तुकाराम महाराज अभंगाच्या उद्धाराचा संदेह नाही. अंकित महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप छान. संस्थेत नंबरने सुटलेले विद्यार्थी महाराज. अभ्यास, पाठांतर. आणि जसं आम्ही आळंदीची, त्र्यंबकची, सासवडची प्रदक्षिणा करतो तसं सप्तशृंगीच्या बाबतीत प्रमाणे सप्तशृंगा लागी केली प्रदक्षिणा. निवृत्तीनाथांनी सगळ्या संतांनी तिची प्रदक्षिणा केलेली. आणि मग ती आमच्याकडून राहिली होती. देव कोणाला तरी उभा करतोच महाराज. वा. देव साधना संपून देत नाही. कोणीतरी एखादा महात्मा शोधितो
त्यात आमच्या पांडुरंगाने शोधले आमचे अंकित महाराज विठ्ठल विठ्ठल आडनाव शिंदे त्याच्यामुळे काय काळजीच नाही असं सांगायचं मला. ऐका विषय संपला. उद्धार सगळ्याला संशय माझा उद्धार होईल का नाही. फक्त एका माणसाला संशय नाही कोण सेवक. महाराज या शब्दाचा इतका वजनदार शब्दच नाही जगात. तुम्ही फक्त मालक म्हणायचं नाही काय म्हणायचं सेवक म्हणायचं. मालक म्हणलं का घोटाळा झालाच महाराज. आपल्या नाशिकवरून कल्याणला इकडं रेल्वे जातात ना बरोबर आहे मुंबईकडं आणि तिकडून येतात. एक कोणीतरी मनुष्य एक मोठी पेटी घेऊन शिरला रेल्वेत. हे वजनदार काय टोपी उंच होती महाराज. आपल्या नाशिकच्या टोप्या लय धारदारो हो लिंबू कापून घ्यावा अशा टोप्या असतात महाराज. आणि मग असं मुंबईहून एक गडी निघाला 2-4 हमाल चौघांनी एक पेटी रेल्वेच्या सीट खाली घातली बसला. तो पानन बिनन खाल्ल्यानं जवळच्या माणसांना वाटलं आहे बहुतेक द्राक्ष बागायदार आहे काय नो नाशिक भागचा खूप पैसे आले काय नो घेऊन चाललाय पेटीवर पैसे येतं. मग त्याने बी लगेच सगळ्या द्या बसला गप्पा बिप्पा असं एकटाच बसला. सगळ्या संग गप्पा बिप्पा असं तसं असा एवढा द्राक्ष आणि एवढा बागायदार आहे ना असं तसं खूप चालू झालं. आणि पेटी बिटी असं सगळं ओळख झालं. एक माणसं त्याच्यावर ध्यानच होतं त्या पेटीवर. मग तो म्हणला हे बघा ज्याचं ध्यान होतं तो त्यालाच म्हणला ही पेटी आहे ध्यान धरा मी जरा लघवीला जाऊन येतो. आणि लघवीला गेला आणि तो निघूनच गेला महाराज आलाच नाही. याने पाहिलं 2 स्टेशनपर्यंत यायना म्हणल्यावर हाच पेटीपाशी जाऊन बसला. कोणी विचारलं पेटी कोणाची माझी. त्याची होती का पेटी दुसऱ्याची. पेटी कोणाची माझी मी मालक आहे मी मालक आहे. मालक म्हणलं का दुःख आहे बरं का. 2-3 स्टेशन झाले तो आला नाही. याला वाटलं तर माझी त्याला ओळख नाही त्याची मला ओळख नाही आता पेटीचा मालक मीच. तेवढ्यात 5-25 पोलीस आले. त्या रेल्वेत चढले डब्यात चढले. ती पेटी पेटी बाहेर काढा. कोणाची पेटी तो ना माझी पेटी. या पेटीच मालक कोण मी मालक आहे म्हणजे खोला. खोलली तर त्याच्यात एका माणसाचा खून करून हात पाय तोडून टाकले होते. उघडली पेटीत मालक कोण आहे तो ना मी नाही तूच मालक आहे म्हणले. याला पाहिला उचला. खरं सांगा तो पेटीचा मालक होता का नाही. पण आता तुरुंगात का गेला कशामुळे गेला मालक म्हणल्यामुळं गड्या हात जोडून विनंती गड्या मालक म्हणू नका मग सेवक म्हणा. हे कोणी केलं सेवकाकडून देवाने करून घेतलं. सेवक म्हणण्यात जी वजन आहे ना महाराज ते मालक होण्यात नाही. विठ्ठल सेवक मग जो भगवंताची सेवा करतो देवाला त्या भक्ताचा अभिमान तयार होतो. अरे कार्यकर्त्याचा अभिमान नेत्याला असतो विद्यार्थ्याचा अभिमान शिक्षकाला असतो तसा भक्ताचा अभिमान देवाला असतो. देव त्या भक्ताचा अभिमान धारण करतो आणि त्या भक्ताचा उद्धार करतो. उद्धाराचा संदेह नाही कोणाला याच्या काही सेवका. याच्या सेवका उद्धाराचा काही संदेह नाही. हा काही शब्द संदेहापाशी ठेवायचा. भगवंताची जो सेवा करतो त्याला उद्धाराचा काहीच संशय नाही. का नाही त्याचं कारण भगवंताला त्याचा अभिमान असतो. अभंगाच्या दुसऱ्या पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी
ढासळली असतील तर नेता लक्ष देतो आणि त्या कार्यकर्त्याचा उद्धार करतो. माझा विद्यार्थी कसा नापास होतोय याचा अभिमान शिक्षकाला राहतो. शिक्षक त्याला शाळेत शिकवतात, स्वतंत्र क्लास लावतात आणि त्या मुलाला पासच करतात. कार्यकर्त्याचा अभिमान नेत्याला, विद्यार्थ्याचा अभिमान शिक्षकाला, तसा भक्ताचा अभिमान देवाला. पांडुरंग अभिमानी बाप पंढरीनाथ, कृपाळो दिनाचा अभिमान भक्ताचा न संडे कादा. माझ्या भक्ताचा मला अभिमान आहे. मला वारकरी काय वारकरी लय पांडुरंगाचं आमच्यावर ध्यानच नाही. तुझं सासरवाडे ना खाली गणपती गाणा. अरे तुम्ही फक्त सेवा करा. पांडुरंगाला तुमचा अभिमान आहे. काय अक्षर आहे ती? पांडुरंग अभिमान आहे. त्याला आपल्या भक्ताचा अभिमान राहतो. काय करतो तो? 2 शब्द आहे तिथं, जीवदानी. कठीण प्रसंगात तो त्याला बरोबर जीवदान देतो. लय प्रसंग येतात काही काही, अशा प्रसंगात आपला मृत्यूच असतो, पण देव त्याला बरोबर जीवदान देतो त्याच्यात. आणि कोवसा, कोवसा शब्दाचा अर्थ आहे आधार. कोणी वारकऱ्याला आधार माना आहे? हा आधार ज्याचे नाव विश्वंभर. आपल्याला भगवंताचाच आधार आहे, कोणाचाच आधार नाही महाराज. त्याच्याच आधाराने आपला परमार्थ आहे. देवच आपला आधार आहे. कोवसा म्हणजे आधार. याच्यावर आमचे गुरुजी 2 उदाहरणं सांगायचे. खरंच खासच उदाहरण आहे ना. 2 भक्त होते, 2 फकीर होते. एक फकीर असा होता दिलं तर घ्यायचा, आणि दुसरा असा होता दिलं तरी घेत नव्हता. असे दोघं होते आणि मित्र होते. चालल्यावर आता जो दिलं तर घ्यायचा त्याच्याकडे थोडंफार कधीतरी थोडंसं राहायचं, पण जो दिलं तरी घेत नव्हता त्याच्याकडे काहीच नसायचं. अचानक एक जंगलातून चालले, दिवस मावळतीला आला आणि जंगल संपलं. भली मोठी नदी लागली. नदीतून पोहून जायचं, पण मगरी तोंड वासून बसल्या होत्या. पोहता नाही येणार. बरं, जंगलात राहता येणार नाही का? वाघाच्या डरकाळ्या सुरू झाल्या. सायंकाळ झाली का वाघ जागे होते महाराज. बरेच वाघ रात्रीच जागे होते. डरकाळ्या सुरू झाल्या. मग एकच नाव होती, ती निम्म्यात गेली होती. नावाडी होता, तो चालला होता. हे 2 जण म्हणले, ओ नावाडी बा, पलीकडल्या गावात जायचं, येता का? आता तो म्हणला, हे बघा मी दिवसभर नावेचंच काम केलंय, मग पण मला आता पलीकडे जायचं, पण तुम्ही दोघं आले, पण दोघाचं 1-1 रुपया तिकीट देत असला तर येतो, नाहीतर येणार नाही. आता जो दिलं तर घ्यायचा त्याच्याकडे होता रुपया, पण जो दिलं तरी घेत नव्हता त्याच्याकडे नव्हता. मग तो म्हणला, तुझ्याकडे आहे तुझा? तो म्हणला, हे बघ माझ्याकडे 2 रुपये आहेत, आपण 2 जण जाऊ. ओ या या या, हे बघा 2 रुपये आले. 2 नावेत बसले. 2 रुपये दिले. नावेच्या पलीकडं निम्म्यात नाव गेली. तेवढ्यात एक माणूस परत आला. ओ मागया नेहल्या. नावाडी म्हणला, येणार नाही. तेवढ्यात 2 वाघ आले आणि एका वाघाने त्याच्यावर झडप घातली आणि एक वाघ त्या नावेकडे बघत होता. हे पाहिल्यावर जो दिलं तर घ्यायचा, तो दिलं तरी घेत नव्हता. त्याला म्हणला, बाबड्या दिलेलं घेत जा, तू मागू नको. विचार कर, आज जर 1 रुपया माझ्या खिशात नसता तर तो दुसरा वाघ आहे ना, त्याने तुला खाल्लं असतं. म्हणून तू दिलेलं घेत जा. तू वड्यातून गाडी मागं आणू नको, पण दिलेलं घ्यायला काय हरकत आहे का मते पाटील? दिलेलं घेत जा ना, मागू नको, दिलेलं घेत जा. विचार कर, तो दुसरा वाघ तुझ्याकडंच पाहतोय. तो काय म्हणला नावेत बसल्याला, जो दिलं तरी घेत नव्हता, तो दिलेलं घ्यायचं त्याला म्हणला, आता तर इथून पुढं दिलं तरी कोणी घेणार नाही. त्याला तेच का परत? तो म्हणला, अरे माझा पांडुरंग एवढा माझा अभिमान आहे त्याला, त्याने 1 रुपया माझ्यासाठी तुझ्या खिशात वाढावच ठेवला होता, म्हणूनच मी तरलो. म्हणले वा, याला म्हणायचा अभिमान. भक्ताचा देवाला लया. कोवसा म्हणजे आधार. माझा आधार तो आहे ना. वा. आणखीन एक दृष्टांत शेखर महाराजांनी सांगितल्याला सांगतो. आमचे गुरुजी बी सांगतात, डॉक्टर महाराज. एक लहानपणीच संन्याशी झाला, असं बाळपणातच. ब्रह्मचर्यात एव परिव्रजेत, किंवा यदहर एव विरजेत तदहर एव परिव्रजेत. जेव्हा वैराग्य होईल तेव्हा संन्यास घ्यावा, किंवा ब्रह्मचर्यात एव परिव्रजेत, अशी एक श्रुती. बाळपणीच त्याने संसाराला सोडून निघून गेला. त्याला गृहस्थी धर्माचं ज्ञान नव्हतं. काय वाक्य आहे माझं? गृहस्थी धर्माचं संसारातलं त्याला ज्ञान नव्हतं. मग कुठं भिक्षा मागायचा, उपजीविका करायचा. एक दिवस एका दारात गेला, भिक्षाम देही. एक बाई भिक्षा वाढायला आली, पण बाई पुटुशी होती. बाई पुटुशी पाहिल्यावर, आता यात मी वाक्य माझं परत ऐका, गृहस्थी धर्माचं त्याला ज्ञान नव्हतं. मग त्याने विचारलं, आई तुम्ही भिक्षा द्यायला आल्या मला? हो. हे पोट का वाढलं? त्याला मी म्हणलं, त्याला संसाराचं ज्ञान नव्हतं. ती म्हणली, महाराज या पोटात बाळ आहे. आणि म्हणले, मग स्तन का वाढले?
म्हणले ह्या बाळाचं अन्न आहे, हे स्तन आहे ना, हे बाळाचं अन्न आहे. आई मला भिक्षा नको तुमची. म्हणले का? जो अजून जन्माला यायचा आहे तर त्याचं अन्न देवाने आधी पाठवलंय, मी तर जन्माला आलोय म्हणलो, मला देव जीव घालणार नाही का? आणि मग त्याने तसाच निघून गेला, मोठा फकीर झाला. याला म्हणायचा आधार कोवसा, आपल्याला आधार आहे. महाराज तुम्ही एक दिवस फक्त अंगावरल्या कपड्यानेशी बाहेर पडा आणि फक्त भजन करत बाहेर पडा. जे पप्याची आई खाऊ घालणार नाही ते देव खाऊ घालणार महाराज. फक्त भजन करत हा, नाही तर तुम्ही का म्हणले आली तर ते तसं चालणार नाही. हा काही म्हणत बाहेर पडायचं नाही, फक्त भजन करत. पांडुरंगा आज तुम्हाला जीव घालतोय का नाही मी पाहणार, भजन करायचं दिवसभर. देव तुम्हाला, अहो आम्ही अंगावरल्या कपड्याने जे डोंगरमाळा फिरत होतो, प्रदक्षिणा करतो, जे भेटत नाही. आता हे भगवान भाऊ बसले तिथं, त्या आपण यांचं जेवण राहतंय स्वामीचं त्या शाळेपाशी, काय त्या गावाचं नाव? डाळेवाडी. डाळेवाडीतून दिंडी त्या हरिहर किल्ल्याच्या जंगलात शिरती. जंगलात शिरल्यावर इथे एक शिवडा का काय गाव आहे बघा, शिवड्याचे एक वारकरी इथं, ते तिथं आम्हाला सँडविच घेऊन येतात महाराज. पॅटीस जंगलात, जे पटंगणाला नाही ते झाडात झोडपात, आणि गरम ते तिथं आचारी घेऊन येणार, गॅस घेऊन येणार, तिथं बनवणार. कुठं? त्या जंगलात. बरं वारकरी बी असे डबल कोयता मारून गाडी भरीत येत, कणाकण हानी देत वारकरी महाराज त्या जंगलात. महाराज वा जंगल मे मंगल आणि म्हणून खूप देव वारकऱ्याला देत नाही. कोण म्हणतोय? लागण एवढं देतोय. विठ्ठल विठ्ठल. जीवदानी कोवसा, जीवदानी भगवंत भक्ताला कठीण प्रसंगात जीवदान देतो. हो हो. कोणत्या प्रसंगात? मग प्रसंग सांगितलेत, वेळ संपला. बुडता जळी, पाण्यात बुडता बुडता देव वाचवतो. आता इथं धरणाच्या काठीच गावे, हे इथं नाही सांगायचं, मग सांगायचं कुठं? पाण्यात बुडता बुडता देव त्या भक्ताला वाचवणार. जळता आगी, आगीमध्ये जळता जळता वाचवतो देव. एक अभंग पाठ करा बरं का, लयच खासा अभंग आहे. आग्नी जाळी तरी न जळे प्रल्हादो, हृदय गोविंदो म्हणोनिया. हे होळी प्रकरण आहे ना, त्या होलिकेला देवाचं वरदान होतं की आग्नी तुला शिवणार नाही. आणि मग होळीने प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि मी जळणार नाही, प्रल्हाद जळल. तिला वरदान होतं पण देवाने ते वरदान मागं घेतलं. होलिका जाळली, प्रल्हाद जळून नाही दिला. आग्नी जाळी तरी न जळे प्रल्हादो, हृदय गोविंदो म्हणोनिया. कृतयुग. त्रेतायुग लागलं. आग्नी जाळी तरी न जळे बिभीषणाचे घर, हृदय सीतावर म्हणून. अख्खी लंका जळाली, बिभीषणाचं घर जळालं नाही. विशेष हा, आग्नी जाळी तरी न जळे बिभीषणाचे घर, हृदय सीतावर म्हणोनिया. द्वापारयुग. त्रेतायुग. आता द्वापारयुग. आग्नी जाळी तरी न जळती पांडव, हृदय वासुदेव म्हणोनिया. लक्षागृहात पांडव वाचले का नाही? किंवा आग्नी जाळी तरी न जळती गोपाळू, 12 गाव अग्नी लागला होता, हृदय देवकी बाळू म्हणोनिया. कृतयुगात प्रल्हाद, त्रेतायुगात बिभीषण, द्वापारयुगात गोपाळ आणि पांडव, कलियुगात आग्नी विठ्ठल विठ्ठल. जगन्मित्र नागा न जळे आग्नी जाळी, हृदय वनमाळी म्हणोनिया. त्यांचा अभंग या जगन्मित्र नागांचा अभंग खूप खास आहे. जगन्मित्र नागा परळी वैजनाथचे होते. परळी वैजनाथ हे जगन्मित्र नागा. ध्यानी पांडुरंगा आठवीत. खूप 60-70 चरणाचा अभंग नामदेव महाराजाच्या गात्यात. दुर्जनानी त्याच्या घराशी तो अग्नी लाविला येऊनी मध्यरात्री. ते झोपले असताना आग लावून दिली, पण देवाने त्यांना बरोबर वाचवलं. जगन्मित्र नागा न जळे अग्नी जाळी, हृदय वनमाळी म्हणून. या संपला माझा विषय. बुडता जळी, पाण्यात बुडताना, जळता आगी, जळताना वाचवतो. ते प्रसंगी राखावे. कोणासाठी चाललंय हे? तो का म्हणे आम्हासाठी कृपा पोटी वागवी. आमच्यासाठी देवाने हे कृपा धरली. महाराज तुम्ही जळता आगी सांगितलं, पण ते बुडता जळी नाही सांगितलं. पाण्यात बुडता बुडता कोणाला वाचवलं? अगदी 2 मिनिटात सांगतो. जनजसवंत सावकार, राम उपासक भक्त थोर, महिपती महाराज. एक जनजसवंत नावाचा सावकार होता, आणि मग 5 मुलं होते त्याला, 5 पुत्र, लक्षपती, घरी भरल्या सकळ संपत्ती. महिपती महाराज खूप पैसे, खूप, आणि इतकं असून परी तो श्रीराम भजन प्रीती आती आदरे करीत असे. श्रीराम भजन, रामरायावर तिचं लय प्रेम. आणि दान करायचा, धर्मशाळा बांधायचा, दिंड्या जीव घालायचा, सप्ताह करायचा, दान धर्म करायचा. मग ते 5 पुत्र जरा व्हायबल होते महाराज. धर्म करिता नावडे त्याशी, म्हणती वेड लागले पित्याशी, आता काय करावे अशी, उपाय तयाशी सुचेना. महिपती महाराज या
पोरांनी ठरवलं म्हाताऱ्याचाच काटा काढायचा. म्हातारं ठेवायचं नाही, हे सप्त्याला पैसे देतंय, दिंड्यांना देतंय, पंक्ती घालितंय, धर्मशाळा बांधितंय, पानपोळी बांधितंय, लोकाला घरं बांधून देतंय. कोट्यावधीचा पैसा याने उडवायचा चालवलाय. ते 5ही पोरं राजाच्या दरबारात गेले. राजा, आमचे पदरी द्रव्य असता ते तुझेच आहे नृपनाथा, कार्यासी येईल संकट पडता यात अन्यथा असे ना. राजा, आम्ही कोट्याधीश आहोत. आमचं जे द्रव्य आहे ते आम्ही तुला देऊ. ज्यावेळेस तुझ्यावर संकट येईल त्यावेळेस आम्ही तुला द्रव्य देऊ. राजा म्हणला, मग म्हणायचं काय, तुझ्यावर संकट आल्यावर आम्ही द्रव्य देऊ, पण आम्हाला द्रव्य द्यायला राहिलं तर पाहिजे ना. म्हणजे आमचा बाप असा पागल निघालाय म्हणले, सप्ते घालीत आहे, दिंड्या घालीत आहे, पंक्ती घालीत आहे, वारकरी जेव घालीत आहे. मग ते पैसे आमची इच्छा आहे तुला संकटात मदत करायला ठेवले, पण बाप काय ठेवीना, उडून टाकतोय. मग एक काम करा, आमच्या बापाला तुम्ही मारून टाका. काय पोर असतील महाराज, बापाची चांगल्या बापाची तक्रार राजाच दरबारात. असा हो, मला देणार तुम्ही, हो संकटात तुला देणार. काट्यानेच काटा काढायचा, राजाकडून बाप हाणायचा. बाप मारला तर राजा फाशी देईल. मग राजालाच बापाला मारायला लावायचं. वा, डिप्यूरच आकडा टाकला पोरांनी. ए जाणे, त्या जनजसवंत सावकाराला घेऊन या. आणला जनजसवंत सावकार. का रे, उन्मत्त झाला का? जनजसवंत सावकार म्हणले, हा मी ऐसाची आहे उन्मत्त. श्रीराम भजनी धरोनी प्रीत, साधू संत पूजितसे. हा जा, मी माजलोय तर माजलोय म्हणले. आणि उन्मत्तच आहे, आणि वारकऱ्याची पूजा करणार, दान धर्म करणार. पुत्र म्हणती ते अवसरी, पिता नव्हे हा आमुचा वैरी, याची मोठ बांधुनी सत्वरी, टाका लवकरी उदकात. हे आमचा बाप आहे का म्हणले. बघा, तुमच्या देखत सुद्धा असं बोलतोय, याची मोठ बांधा आणि टाका पाण्यात. आता पोरच बाप मारा म्हणतात म्हणलं. राजाला म्हटलं, पैसे भेटत येईन, बाप जाईल, पोरं आपल्या पक्षात येते. मग हे बोलवा रे, लगेच एक चांबड्याची मोठ आली. जुन्या काळात चांबड्याच्या मोठी राहायच्या. लगेच याचे हातपाय बांधले आणि मोठीत बांधला, सगळी मोठ शिवून घेतली आणि मोठीला दगड बांधली मोठमोठाले. आणि पुढं भला मोठा हौद होता, हत्ती हौद, 35 फूट खोल, 30 फूट रुंद. टाका हत्तीच्या हौदात. आणि हत्तीच्या हौदात टाकलं आणि वरून आता लोटायची गरजच नाही, कारण दगड बांधले होते. दगडा सकट खाली गेला, आता मरणार. पण ती मोठ आपोआप वर यायची, अशी वर यायची. त्याचं तोंड उघडं होतं, त्याला श्वासोश्वास भेटायचा. मग हे लाकडाने खाली लोटायचे. लोटलं का तो आपोआप वर यायचा. आणि मग राजाला काही कळे ना. मग राजाने सांगितलं, काय असं घडलंय? त्याचं तोंड उघडं होतं. त्याने पाण्यात पडल्या सांगितलं, राजा, राम अवतारी जेने उदकी तारिले पाषाण, तो जानकी जीवन रघुनंदन संरक्षिता अम्माश. ज्याने दगाड तारले त्याला वारकऱ्याला तारायला जड जाईन का म्हणले. हा, अरे मी तर त्याचं भजन करणार आहे. मग देवाने तिथं कूर्म रूप धरलं होतं आणि पाण्यात गेले. मोठ खाली गेली का देव असं कूर्म रूप धरून मोठ वर घ्यायची. मोठ परत खाली गेली का देव कूर्म रूप धरून वर घ्यायचे. ते कासव असं चमकायचं देव होता. तो राजाने पाहिलं, लगेच बोलवलं, मोठ सोडा पहिली. का? ह्या देवाने कूर्मरूप धरलंय तोपर्यंत बरं आहे. याच्या अवताराच्या राशी हा आता कूर्मरूप सोडून याने का नरसिंह रूप धरलं, आपलं ऑपरेशनच होईल. मग पहिले मोठ सोडा. आणि मोठ सोडल्यावर पाय धरले. साधू, तुम्हाला बुडता बुडता देवाने वाचवलं. आम्ही अख्खा दरबार पोरं तुमच्या विरोधात होते, तुम्हाला वाचवलं. तुमची षोडशोपचारे पूजा करतो, खूप भक्त पाहिले, पण बुडता बुडता देवाने वाचवलं. असा जनजसवंत सावकार. जबाबदार, ही 5 पोरं धरा, हाता खालून काढा. एकदा का रान फिरलं, मग कसं फिरण सांगता येत नाही महाराज. वारं फिरलं ना, कोणाला बी दिवस येतात. असो. आणि मग पोरं ठोकली आणि पोराला सांगितलं, बापाची सेवा करा. कधी महिपती महाराजाचा ग्रंथ घ्या आणि त्याच्यात ही जनजसवंताची मी सगळ्या ओव्या पाठ केल्या होत्या, तुमच्या संगळीत विसरून गेल्या त्या महाराज. असो. आणि म्हणून बुडता जळी जळता आगी ते प्रसंगी राखावे, तो का म्हणे आम्हासाठी कृपा पोटी वागवी. पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा. चिंतन सेवा संपली. समस्त ग्रामस्थ सांजेगाव गावातील आदर्श परिवार गोवर्धने परिवाराचे आदर्श वारकरी खंडेराव दगडू पाटील गोवर्धने, मग त्यांचे बंधू वामनराव, तिन्ही चिरंजीव नंदूभाऊ, देवीदास भाऊ आणि ज्ञानेश्वर माऊली. दोन्ही मुली मंदाबाई, एक राहिली संतोषीबाई. आणि तिन्ही 5 नातू कृष्णा, अर्जुन, ऋषिकेश, स्वामी, राम. सगळे सांगितले का नाही परत? उद्या नाही सांगतायचे, उद्या नवीन सांगावं लागत आहे मला. असं एक मोठा परिवार. या परिवाराचं हे पुण्यस्मरण. आणि
स्वामींचे आजोबा, माऊलींचे वडील सगळ्यांचे अतिशय आनंदाने या गावात राहिले. खूप चांगला परमार्थ केला आणि मग त्यांचं हे आज वर्षश्राद्धाचं कीर्तन. वर्षश्राद्ध 4-5 दिवसापूर्वीच झालं आहे, पण मी जेव्हा रिकामा त्या दिवशी कीर्तन, पूजा झालेली आहे, सगळं विधी झालेला आहे, सगळं झालेलं आहे. कीर्तन आणि अन्नदान आज ठेवलं आहे. समस्त गोवर्धने परिवार आलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं गोवर्धने परिवाराच्या वतीने अभिनंदन. 1-2 सूचना. पहिली सूचना, ज्ञानोबरायाचा 750वा, सावता महाराजाचा 775वा, तुकोबरायाचा 375वा, नामदेवराय आणि जनाबाईंचा 675वा, जनार्दन पंतांचा 450वा आणि तुकोबरायाचे चिरंजीव नारायण महाराज देहूकर ज्यांनी पहिला पालखी सोहळा काढला त्यांनाही यावर्षी 375 वर्ष. माझ्या जीवनात हे वर्ष मला पहिल्यांदा पाहायला भेटलं. 6-7 संतांचा मुहूर्त एकाच वर्षात आलाय. या निमित्ताने पहिला उत्सव भंडाऱ्या डोंगरावर झाला, दुसरा लातूरला लीड मोड उत्सव झाला, महाराज नाद नाही. तिसरा आता शेलूला चाललाय, चौथा पंढरपुरात होणार आहे. सगळ्या नाशिककरांना हे आमंत्रण आहे. सगळ्या नाशिककरांनी या उत्सवाला यायचे. तारीख आहे 17 मे ते 24 मे. मे महिना आहे आणि नेमका अधिकाचा महिना आलाय बघा. त्याच्यात अधिकस्य अधिकम फलम, 100 पारायण गावात करणं आणि पंढरपुरात अधिकाच्या महिन्यात 1 पारायण करणं बरोबरीच आहे मला. 100 पंक्ती गावात घालणं, अधिकाच्या महिन्यात 1 पंगत घालणं, 100 सप्ते गावात करणं, अधिकात 1 सप्ताह करणं बरोबरीच आहे. सगळ्याला आमंत्रण आहे की 16 तारखेला मुक्कामी सगळ्यांनी पंढरपूरला यायचं. 16 मे, मे महिन्याची 16 तारखेला मुक्कामाला या. खूप मोठी मिरवणूक आहे 16 तारखेला आणि मिरवणूक म्हणजे साधे नाही. 375 वारकरी असे पुढं पताका घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 महिला तुळस घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 महिला कलश घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 पखवाजे, त्याच्या पाठीमागं 375 टाळकरी, त्याच्या पाठीमागं 375 विनेकरी, त्याच्या पाठीमागं 375 तुकाराम नावाची माणसं, 750 ज्ञानेश्वर नावाची माणसं, 675 नामदेव नावाची माणसं. ही सगळी माणसं शोधलीत आम्ही आणि ही सगळी मोठी मिरवणूक पंढरपुरात होणार आहे. ऐतिहासिक मिरवणूक आहे. या मिरवणुकीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी, खूप सुंदर नियोजन केले. 16 तारखेला, 16 तारखेला श्री गुरु राणा महाराज वास्कर यांचं प्रवचन होईल आणि 17 तारखेला अधिक मास सुरू होतो. पहिला दिवस आहे अधिकाचा. चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन, प्रदक्षिणा, पुंडलिकरायाचं दर्शन आणि 2 टाईम पारायण. आपलं हे 2 टाईम कीर्तन आहे. सकाळी कीर्तन, संध्याकाळी कीर्तन. पारायण आहे, नामदेव गाथा पारायण. गाथा तिथं उपलब्ध होईल. आजच गाथा छापायला पैसे दिलेत. गाथा पारायण खूप सुंदर नामदेव गाथा पारायण आहे आणि 2 टाईम कीर्तन आहेत. आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर, बंडातात्या कराडकर, माधव महाराज नामदास, राम महाराज झिंजुरके, सुधाकर काका इंगळे, कृष्णा महाराज चौरे, नामदेव महाराज लबडे, असे गोड कीर्तनं तुम्हाला ऐकायला भेटणार. कानाची धनीच भेटणार महाराज. अशी सगळी वजनदार कीर्तनं तुम्हाला ऐकायला भेटणार. रोज 2 टाईम जेवण आहे, 2 टाईम चहा पाणी दूध व्यवस्था आहे. मुक्कामाची सोय, प्यायला फिल्टर पाणी, फक्त बिड्या काढायची सोय नाही. अशी सगळ्याला विनंती. आपण अधिकाचा मास आहे, परत अधिक मास उन्हाळ्यात येणार नाही. कारण पावसाळ्यात आला तर आपल्याकडे राहती भाताची लागणी आणि हिवाळ्यात आला तर भाताच्या काढण्या. म्हणून आपल्याला आता उन्हाळ्यात आला निवांत मे महिना आहे बरं का पाटील. अगदी जातीनिशी हजर राहायचं. परत असा योग नाही. मग परत 25 वर्षांनी, मग तुम्ही म्हणाल 25 वर्षांनी जावं, तेव्हा आपलाच वैकुंठ गमन सोहळा झाला असेल. तर सगळ्याला विनंती आहे, 17 मे ते 24 मे पहिलं पारायण आहे पंढरपूरला आणि शेवटचं पारायण अधिकाच्या महिन्यात 7 जून ते 14 जून आपल्या त्र्यंबकेश्वरला. गेल्या वर्षी आपण बाबांच्या मठात पारायण केलं होतं, नामदेव गाथात पारायण केलं होतं. तर याही वर्षी पारायण आहे आपले त्र्यंबकेश्वर पंचकृषी मंडळाच्या वतीने. ते पारायण संपन्न होतं आहे. आपण सगळ्यांनी यायचं. त्या त्र्यंबकच्या पारायणाला 1 दिवस सगळ्या सांजेगावच्या महिलांनी भाकरी करून द्यायच्या त्र्यंबक राजाला, निवृत्तीनाथाला. सुंदर पारायण संपन्न होईल. तर त्याही पारायणाची पत्रिका 10-12 दिवसात येईल. पंढरपूरच्या पत्रिका आत्ता आणलेल्या आता. ज्याला पारायणाला यायचं तरी पत्रिका घ्या महाराज. खूप सुंदर पारायणे असा उत्सव. 50 लाख रुपयाचा मंडप आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मंडप देणार आहे. त्याने मी मंडप देतो, पण पंढरपूरला नामदेवरायाचा उत्सव झालाच पाहिजे, जनाबाईंचा उत्सव झालाच पाहिजे, ज्ञानोबरायाचा उत्सव झालाच पाहिजे. खूप सुंदर उत्सव आहे माऊली. डोळ्याची पारणं फिटायची पांडुरंगाच्या दारात. आणि शेवटच्या दिवशी, पहिल्या दिवशी 1 लाख लोकांचं नियोजन आहे. काल्याच्या दिवशी 5 लाख लोकांना पुरणपोळी. 16 तालुके आहेत, 8-2 16 तालुके. सकाळून 1 तालुक्याच्या भाकरी, संध्याकाळून 1 तालुक्याच्या भाकरी. खा भातन ध्वात्यात हात नाही भाकरी अशा गरम तीळ लावून. आणि त्याच्या सोलापुरी भाकर खूप प्रसिद्ध आहे महाराज.
सोलापूरची भाकर आहे ना अशी चपातीसारखी पातळ राहते महाराज. सोलापुरी ज्वारी बी एक नंबर प्रसिद्ध आहे. मजा आहे गाड्या, खरोखरच मजा आहे. असा उत्सव होणे नाही तर आपण सगळ्या महाराज प्रचाराला आपण माणूस लय भारी महाराज. आणि म्हणून सगळ्याला विनंती आहे अशी. आणि विशेष म्हणजे 7व्या दिवशी अख्ख्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना बाजार आमटीचं नियोजन आहे. अरे तुम्ही खाल्लीच नाही ती आमटी खाल्ली का माणसाशी जमिनीच्या वरून चलत येत महाराज. ईदभर रेजेच येते माणसाला लयच भारी नात खोळा. ज्याने तो उत्सव पाहिला नाही ना त्याने जन्माला येऊन काहीच पाहिलं नाही महाराज. असा उत्सव आहे. 17 मे ते 24 मे पंढरपूरला चंद्रभागेच्या काठावर 65 एकरचं पटांगण आहे. त्या पटांगणात उत्सव आहे. परिसरात त्या सगळ्या धर्मशाळा आम्ही भाड्याने घेतल्यात उतरायला. सगळ्यांची सोय होईल, खूप छान सोय. आणि नेमकं त्यावेळेस आहे ना सोलापूरला आवर्तन सुटणार आहे पाण्याचं. त्याच्यामुळं घाईट ताजं पाणी नुसत्या पवायचं चंद्रभागेत महाराज. मजाच मजा. वा सुंदर. तर सगळ्याला विनंती, या पारायणाला सगळ्यांनी यायचे अशी विनंती. चिंतन सेवेला पूर्ण विराम. ढोबार कुंडले कवरदा ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. तुका म्हणे आम्हासाठी तुका म्हणे आम्हासाठी तुका म्हणे आम्हासाठी तुका म्हणे आम्हासाठी म्हणे आम्हासाठी तुका म्हणे आम्हासाठी तुका
रे